नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. उपस्थित सर्व शील संपन्न, श्रद्धा संपन्न उपासक उपासिका तसेच बालक बालिका यांना नमो बुद्धाय, जय भीम. कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर सर्वप्रथम आपण 3 रत्नांचे अनुसरण करूया. त्यासाठी मी सर्वांच्या वतीने आदरणीय प्रेमलता वैद्यताई यांना विनंती करते की त्यांनी ती अनुसरण करावे. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. साधु साधु साधु. साधू साधू. जुलै 2021 पासून दर शनिवारी ऑनलाईन पद्धतीने आपण आपल्या सर्वांच्या हितसुखासाठी मंगल्यासाठी भगवान बुद्धांच्या वाणीला प्रकाशित करत आहोत. तेव्हा या अविरत चालू असलेल्या धम्मपद गाथा व कथांच्या यशस्वी समारोपानंतर आणि आपल्या उपासक उपासिका यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आपण जातक अट्टकथा या नवीन व्याख्यान मालिकेद्वारे बुद्धांचे मूळ पाली भाषेतील उपदेश त्रिपिटकांच्या अभ्यासकांच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने समजून घेण्याचा उपक्रम चालू ठेवला आहे. आज आपण या मालिकेचे 29वे पुष्प घेऊन आलो आहोत. तेव्हा आपण सर्वांनी शांत आणि एकाग्र चित्ताने या बुद्धवाणीला श्रवण करावे, ग्रहण करावे ही आपणास नम्र विनंती करत आहोत. आजच्या आपल्या मार्गदर्शिका आहेत ज्योत्स्ना भगत मॅडम. मॅडमचा आम्ही थोडक्यात परिचय देऊ इच्छिते. ज्योत्स्ना भगत मॅडम यांनी BA इन हिस्ट्री केले आहे. त्यानंतर त्यांनी MA MPhil पालीमध्ये पूर्ण केले. त्यांनी नेट सुद्धा पालीतून केले आहे. ज्योत्स्ना भगत मॅडम या सध्या विजिटिंग लेक्चरर म्हणून डिपार्टमेंट ऑफ पाली मुंबई युनिव्हर्सिटी येथे कार्यरत आहेत. मॅडम BA MA डिप्लोमा आणि सर्टिफिकेटच्या मुलांना शिकवत आहेत. मॅडमना आपला मंच नवीन नाही. धम्मपद अट्टकथा या पहिल्या व्याख्यानमालेत त्यांनी अनेक धम्मपद अट्टकथा वर मार्गदर्शन केलेले आहे. आणि आपण जेव्हा ही दुसरी व्याख्यानमाला श्रोत्यांच्या विनंतीवरून सुरू केली असता
त्यांनी मार्गदर्शन करण्याची विनंती मान्य करून याआधी जातक अट्टेकथेवर 2 व्याख्यान दिले आहेत आणि आपल्या सर्वांना उपकृत केले असे मला इथे नमूद करायचे आहे. ते यासाठी की मुंबई युनिव्हर्सिटीच्या पाली डिपार्टमेंटमध्ये इतक्या कामाची जबाबदारी पार पाडत असतानाही त्या या मंचावर मार्गदर्शन करायला तयार आहेत. त्याबद्दल संपूर्ण धम्मसाकतच्या टीम आणि श्रोत्यांच्या वतीने मी मॅडमचे खूप मनापासून आभार मानत आहे. असा हा त्यांचा परिचय इथे संपवून मी मॅमना आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करते की त्यांनी आज आपल्या 2 जातकवर मार्गदर्शन करावे. मॅडमचा विषय आहे कंचन खंद जातक वर्णना, वानरिंद जातक वर्णना. मॅडम. धन्यवाद नयना मॅडम. नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन. दयानंद मिसाळकर सर, नयना मॅडम, नलिनी मॅडम, तसे सर्व श्रोतेगण, उपासक उपासिका यांना माझा सप्रेम जय भीम. याआधी सुद्धा आपण जसं मॅडमने सांगितलेलं आहे आपण भेटलेलो आहोत. तरी आज आपण परत आज जातक अट्टकथा बघणार आहोत. तर ह्या 2 जातक आज आपण जे बघणार आहोत ते जातक अट्टकथा आहे त्या जसे काय 547 जातक किंवा आपण 550 अशा जातकांची जी हे आहे मोजणी आपल्याला माहिती आहे. तर त्यामध्ये हे जे जातक आहे 2, ह्या 2 गोष्टी खूप महत्वाच्या. तशी प्रत्येक जातक आपल्याला काही ना काही शिकवण देऊन जात असते आणि काही ना काही खूप मौल्यवान अशी शिकवण आपल्याला देत असते. तर यामध्ये कंचन खंद जातक वंदना आणि वानरिंद जातक वंदना अशा ह्या ज्या 2 जातक आहेत त्याचे थोडक्यात मी 2 मिनिटात ओळख सांगते की काय आपल्याला त्यातून घेण्यासारखं आहे. जे पहिलं जातक आहे 56 नंबरचं कंचन खंद जातक वंदना, त्यामध्ये हा उपदेश आहे की कुठल्याही गोष्ट, कुठलीही शिकवण असो, धम्म असो किंवा कुणाला जर काही आपल्याला शिकवायचं असेल, समजून सांगायचं असेल, तर ती एक शिक्षकाची पद्धत कशी असली पाहिजे, जेणेकरून समोरचा विद्यार्थी लक्षात घेऊन त्याला कुठल्या प्रकारे समजेल आणि जी गोष्ट खूप अवघड असेल त्याला कशा प्रकारे आपण सोपं करून सांगावं की जेणेकरून त्या व्यक्ती त्या गोष्टीपासून दूर न जाता त्या गोष्टीच्या जवळ येऊन त्या गोष्टीचं पालन केलं पाहिजे किंवा ती गोष्ट जी काही चांगल्या गोष्टी आहे त्याचं अनुकरण केलं पाहिजे. तर ही सोप्या पद्धतीने कशी समजून सांगायची आणि काय हे बुद्धांनी यामधून सांगितलेलं आहे. आणि दुसरी वानरिंद जातक वंदना आहे. तर बोधिसत्व कसे आपल्या चतुराईने किंवा जे आपल्या बुद्धीने कसे स्वतःचा जीव वाचवतात हे यामध्ये आपल्याला दाखवलेलं आहे की समय सूचकता कशी असली पाहिजे. जर आपण संकटात सापडलो या कुठल्याही अडचणीमध्ये जर सापडलो तर त्यावर कशी मात केली पाहिजे हे आपल्याला वानरिंद जातक यामधून दिसते. तर आपण पहिली जातक बघूया, कंचन खंद जातक वंदना. ओके, कंचन म्हणजे काय? सोने. सोने आणि खंद, खंद म्हणजे काय? एक सोन्याचा खांब किंवा एक सोन्याचा गोळा, आपण खांब है ना, याच्यावर ही गोष्ट आधारित आहे, जातक कथा आधारित आहे. बुद्धांनी काय सांगितलं त्याच्याबद्दल आपण बघूया. यो पहठेन चित्ते नाती. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आतापर्यंत आपण जातक मालामध्ये सगळे बघतो की सुरुवात कशी होते की जी गाथा असते बुद्धांनी सांगितलेली आहे ना, जातक अट्टकथा बघतोय आपण. बुद्धांनी जेव्हा सांगितले आहे त्या जातकाच्या 2 किंवा 4 ओळी असतात, त्याच्यावर लिहिली गेलेली ती अट्टकथा असते पूर्ण. तर त्याची ज्या 2-3 लाईन शब्द आहे ते सुरुवातीला दिलेले आहे. यो पहठेन चित्ते नाती म्हणजे काय? तीचा अर्थ म्हणजे ही इदं धम्म देसना, ही धम्म देसना. त्या गाथेची सुरुवात आहे. जो पहठेन चित्तेना म्हणजे काय? पहट्ट म्हणजे त्याचा अर्थ एकतर आनंदी मनाने पण होतो आणि निवरण चित्त म्हणजे मनामध्ये कुठलेही अडथळे नसलेलं चित्त. कसं असतं, मनामध्ये काही शंका कुशंका नसलेलं, सगळे निवरण आपले शांत झालेले असेल किंवा अडथळे मनातले डाऊट्स विचिकिच्छा सगळे आपल्या काय झालेलं असेल, शांत झालेलं असं चित्त असतं ते आनंदी चित्त असतं.
तर ही गाथा, या गाथेची सुरुवात अशी होते. तर ही धम्मदेसना, इदं धम्मदेसना जेतवने विहरंतो अय्यतरंग भिक्खुं आरंभ कथेसी. मग ही धम्मदेसना आहे बुद्धांनी जेतवनामध्ये राहत असताना कुणातरी एका अय्यतरंग म्हणजे कुणातरी एका भिक्षूला उद्देशून सांगितली. नेक्स्ट मॅडम. ओके, बघूया. एको कीर सावथीवासी कुलपुत्तो सत्थू धम्मदेसनं सुतवा रतन सासने उरंग तत्वा पबज्जी. अथ अस्य आचर्य उपज्याय आवसो एकविधेन शीलं नाम द्विविधेन त्रिविधेन चतुर्विधेन पंचविधेन छब्विधेन सप्तविधेन अट्ठविधेन नवविधेन दशविधेन बहुविधेन शीलं नाम. काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये? एको कीर सावथी वासी कुलपुत्तो. पूर्वी, कीर म्हणजे काय? पूर्वी, एक, पूर्वी किंवा एक सावथी वासी कुलपुत्र, त्यावेळेला जो श्रावस्ती मधला एक कुलीन पुत्र जो आहे तो बुद्धांची धम्मदेसना ऐकून सत्तू धम्मदेसनं सुतवा म्हणजे काय? तर बुद्धांची धम्मदेसना ऐकून रतन सासने उरंग दत्वा पबज्जी. के रतन सासने म्हणजे रत्न माहिती आपल्याला, बुद्ध धम्म संघ रत्न, जे रत्न आहे ना शासन, त्याला रत्नाची उपमा दिलेली आहे. अशा शासनामध्ये, अशा शिकवणीमध्ये उरंग तत्वा, की जर शब्दशः तुम्ही अर्थ बघायला गेलं, उर म्हणजे छाती असा अर्थ होतो, परंतु त्याचे पालीमध्ये असे शब्द आहे, मराठीमध्ये कशी शब्द संपदा आहे की एका शब्दाचे अनेक अर्थ असतात, तसे पालीमध्ये सुद्धा आपल्याला एका शब्दाचे अनेक अर्थ दिसत असतात. तर आपल्याला तिथे वाक्यानुसार त्या शब्दाचा अर्थ लावायचा असतो. तर उरंग तत्वा म्हणजे काय? उर म्हणजे इथे आपण छाती या अर्थाने, चेस्टच्या अर्थाने घेऊ नाही शकत, तर तिथे त्याचा अर्थ अजून एक आहे की हृदय किंवा मन. ओके, मन त्याच्यावर, किंवा आपण त्याला म्हणतो की त्याच्यामध्ये प्रसन्न होऊन, की प्रसन्न मनाने, किंवा आवडून, की नाही, बुद्धांची शिकवण, त्यांची धम्मदेसना आवडून, या अर्थाने इथे हा उरंग शब्द आला. उरंग तत्वा पब्बजी म्हणजे हृदय देऊन असं नाही म्हणत, की मनापासून, मनापासून त्यांनी काय केलेली आहे? प्रवज्जा घेतलेली आहे बुद्धांची धम्मदेसना ऐकून. बुद्धांची धम्मदेसना ऐकली आणि त्यांना, त्या कुलीन पुत्राला आवडली आणि त्यांनी त्यांच्या शासनामध्ये प्रवज्जा घेतली. अथ असं, अथ म्हणजे तेव्हा, असं त्याचे, तेव्हा त्यांचे जे भिक्षू बनले, आता कुलीन पुत्र काय झाले? भिक्षू बनले. तेव्हा त्यांचे जे आचार्य होते, गुरु होते, उपाध्याय होते, ओके, ते त्यांना त्यांनी त्यांना शीलाबद्दल माहिती दिली. तर ते कसे सांगत होते? आयुष्यमान आऊसो एकविधेन शीलं नाम म्हणजे काय? आयुष्यमान एक प्रकारचं शील आहे, दोन प्रकारचे शील आहे, 3 प्रकारचे आहे, 5 असे 4 प्रकारचे, 5 प्रकारचे, 6, 7, 8, 9 आणि 10 प्रकारचे असे खूप प्रकारचे शील आहेत. हे शील कसे आहे? आपण जसं म्हणतो ना, 1 शील, 2 शील, 3 शील, पंचशील, अठ्ठशील, दशशील, असे खूप प्रकारचे, बहुविधेन शीलं नाम, खूप साऱ्या प्रकारचे काय आहेत? शील आहेत. नंतर नेक्स्ट मॅडम प्लीज. हा, मग ते म्हणतात की हे असे खूप, 1 पासून तर ते 10, 8, 5, 8, 10 असे अनेक प्रकारचे शील आहे. आणि इदं चूळ शीलं नाम म्हणजे काय? हे छोटे शील आहे. इदं मध्यम शीलं नाम, हे काय आहे? हे काय आहे? मध्यम शील आहे. इदं महाशील नाम, हे काय आहे? मोठं शील आहे. इदं पातिमुख सवरशीलं नाम, हे काय आहे? मोक्ष सवरशील म्हणजे जे विनयातल्या ज्या नियमांचा संचय आहे ते पातिमुख शील आहे. इंद्रिय संवरशील नाम, इंद्रियावर काय? ताबा मिळवण्यासाठीचे जे शील आहे ते शील आहे. इदं आजीव परिशुद्ध शीलं नाम, हे काय आहे? जीवन कसं शुद्ध हे करायचं, शुद्ध जीवन कसं घालवायचं किंवा जगायचं, या असं शील आहे. जीवन शुद्ध जगण्यासाठीचे शील आहे. इदं
पटीसेवनशीलं नामाती इदं पच्चय. पच्चय म्हणजे आपल्याला माहिती आहे, भिक्षूंना आपण पच्चय देत असतोय ना, परिखार पच्चय. ओके, तर ते ग्रहण करणे याचे सुद्धा शील आहे. ओके, असं म्हणून ते आचिक खंती, त्यांना त्या भिक्षूला, जे नवीन भिक्षू संघामध्ये सामील झाले होते, त्यांनी, त्यांचे आचार्य आणि गुरु आहे, त्यांनी एवढे सारे शील त्यांना सांगितले की हे एक प्रकारचे आहे, असे करत 10 शील आहे. खूप सारे प्रकार आहे शीलांचे. चूळ शील आहे म्हणजे छोटे शील, मध्यम शील, महाशील, मुख संवरशील, इंद्रिय संवरशील. ओके, जीवन कसं शुद्ध जगायचं, कशा गोष्टींचा आस्वाद घ्यायचा, कुठल्या गोष्टींचा, तर हे सगळे शील ते त्यांना एकामागे एक सांगू लागले. मग एवढे मोठे शील ऐकून काय झालंय, ते भिक्षू घाबरून गेले. अरे बापरे, एवढे शील आहे, मी कसं याचं पालन करणार, असं त्यांच्या मनामध्ये विचार आला. जे नवीन नवीन भिक्षू झाले, आता आपल्याकडे पण नवीन नवीन जेव्हा विद्यार्थी येतात, तेव्हा किती मोठी कठीण गोष्ट असली किंवा काय असली, तर आपण कशी सोप्या भाषेत त्यांना समजून सांगू की ते त्यांना कठीण वाटणार नाही आणि ते त्यापासून लांब जाणार नाही, याचा प्रयत्न करायचा. हे यातून आपल्याला शिकायला मिळतं. मग पुढे ते भिक्षू आहेत नवीन संघामध्ये सामील झालेले, सोचिंतेसी, त्यांनी विचार केला. त्या भिक्खुनी, सो म्हणजे जे भिक्षू होते ते, जे प्रवचित झाले, त्यांनी विचार केला. इदं शील नामा अति बहु अहं येत्तकं समादाय वत्तितुं न सख्खी सामी. काय म्हटले, बापरे, ही शील काय आहे, खूप सारे आहे, अति बहु, खूप आहे, पुष्कळ आहे. अहं येत्तकं, मी एवढे, समादाय वत्तितुं न सख्खी सामी, मी एवढे मोठे शील पाळू शकणार नाही. शीलं पुरेतुं असक्कन्तस्य च नाम पब्बज्जाय को अर्थो. जर मी शीलाचं पालनच करू शकत नसेल तर माझ्या प्रवज्जेचा काय अर्थ आहे, असा त्यांनी, त्या भिक्षूंनी विचार केला की बापरे, काय झालं, हे खूप सारे शील आहेत, एवढे शील मला पालन करणे शक्य नाही किंवा मी एवढे शील पालन करू शकत नाही. एवढे शील पण, परंतु जर शीलाचं मी पालन करू शकत नसेल तर माझ्या प्रवज्जेचा काय अर्थ आहे की नाही, काय कामाची माझी प्रवज्जा. त्यापेक्षा अहंगिही हुत्वा दान आदीनी पुण्यानी च करिस्सामी पुत्तदारस पोसेसामी ती. मग त्यांनी असा विचार केला की एवढे शील मी पालन करू शकत नाही, मग जर पालनच करत नाही तर माझा प्रवज्जे घेण्याचा काही अर्थ उरत नाही. का नाही, मी गृहस्थ होऊन, अहंगिही हुत्वा, मी गृहस्थ होऊन दान वगैरे इत्यादी पुण्य कर्म करेल आणि आपल्या बायको मुलांचा काय करेल, मी सांभाळ करेल, त्यांचं पालन पोषण करेल, हे तरी योग्य राहील. मी दान वगैरे करून माझ्या बायको मुलांचा सांभाळ करेन, त्यांना पोसेन, हे तरी बरं आहे, कारण मला माझ्याच्याने एवढे शील पालन करणं होणार नाही. नेक्स्ट मॅडम. एवंच पण चिंतेत्वा भंते अहं शीलं रक्षितुं न शक्यसामि असक्कन्तस्य च नाम पब्बज्जाय को अर्थो अहं हीनायावत्तिस्सामि तुम्हाकं पत्तचिवरं गणताती आह. मग त्यांनी काय म्हटलं, भंतेंनी, त्या भिक्षूंनी नवीन, की भंते, अशा प्रकारे त्यांनी विचार करून त्यांना म्हटला, त्यांच्या गुरूंना, भंते, मी शील पालन करू शकणार नाही, आणि जर मी शील पालन करू शकणार नाही तर माझ्या प्रवज्जेला काही अर्थ राहणार नाही. मी काय करणार आहे, गृहस्थ जीवनामध्ये आता जाणार आहे. हे घ्या तुमचं चिवर आणि पात्र. तुम्हाकं म्हणजे तुमचं, पत्त चिवरं गणता, तुमचं पात्र आणि चिवर घ्या, असे ते भिक्षू म्हणाले. मग काय झालं, अथनं आहंसु आहुसो एवं संते दसबलं वंदित्वाव याहिती ते तंग आदाय सत्तु संतिकं धम्मसबं आगमनसु. मग तेव्हा त्यांनी काय केलं, त्यांना म्हणाले, अथनं आहंसु, अथ म्हणजे तेव्हा, नंग म्हणजे त्याला म्हणजे त्यांना, त्या भिक्षूला, नवीन भिक्षूंना बाकीचे भिक्षू असे म्हणाले. काय म्हणाले, आयुष्यमानांनो, एवं संते, असं असेल तर, दसबलं वंदित व्हावं याहिती,
ठीक आहे, असं आहे तर मग काय करायचं? दसबल म्हणजे कोण? आपल्याला माहित आहे बुद्ध. ओके, ज्यांना 10 बल प्राप्त आहे असे दसबल आपण म्हणतो, जे की बुद्ध असतात. त्यांना वंदन करून तू ये, असं त्यांनी बाकीच्या भिक्षूंनी त्यांना म्हटलं, जे नवीन भिक्षू आहे त्यांना. मग असं म्हणून ते तंग आदाय, ते भिक्षू होते ते त्यांना घेऊन, तंग म्हणजे त्याला, म्हणजेच त्या भिक्षूंना, एक नवीन भिक्षूला घेऊन सत्तू संतिकं धम्मसभं आगमनसु. आणि बुद्ध जेव्हा धम्मसभेमध्ये बसलेले होते, धम्म प्रवचन करत असताना त्यांच्याकडे ते होऊन आले. मग सत्ता दिसवाव किंग भिक्कवे अनत्थिकं भिक्खुं आदाय आगताती आह. ओके, आगताती आह. मग बुद्धांनी त्यांना बघताच, दिसवाव पाहताच, ओके, जेव्हा व येते तेव्हा एम्फसाइज करण्यासाठी असतो शब्द, तो जोर देण्यासाठी. बुद्धांनी त्यांना बघताच असं म्हणाले, काय भिक्षूंनो, त्यांची इच्छा नसताना सुद्धा त्या भिक्षूंना तुम्ही इकडे घेऊन आलात, असं बुद्ध बाकीच्या भिक्षूंना म्हणाले. म्हणजे तुम्ही जबरदस्ती त्यांना इकडे घेऊन आलात. मग भंते, ते जे नवीन भिक्षू होते झालेले, ते म्हणाले, भंते, भंते, बाकीचे भंते म्हणाले, जे घेऊन आले भिक्षू, ते म्हणाले, भंते अयं भिक्खू अहं शीलं रक्षितुं न शक्यसामीति पत्तचिवरं निया देती अथनं मयंग हेत्वा आगतम माती. म्हणून काय म्हणाले की भंते नवीन आहे ते म्हणतात की मी शील पालन करू शकणार नाही, असं म्हणून त्यांनी आमच्याकडे पात्रचीवर सोपून देत आहेत. म्हणून नंग मयंग, नंग म्हणजे त्यांना, मयंग म्हणजे आम्ही घेऊन इकडे आलो, आगत माती. ते म्हणाले की, आता भिक्षू म्हणाले की आम्ही शिलाचं पालन करू शकणार नाही आणि पात्रचीवर देत आहेत, म्हणून आम्ही त्यांना तुमच्याकडे घेऊन आलो. मग बुद्ध म्हणतात, कस्मापन तुम्ही भिक्खवे इमस्स भिक्खुनो बहुशीलंगा चिखत. मग बुद्धांना माहिती असतं, बुद्ध दसबल आहे, त्यांना माहिती होतं तिकडे काय झालं ते. बुद्ध म्हणतात की तुम्ही का बरं भिक्षूंनो, तुम्ही काय या भिक्षूला खूप सारे, एवढे सारे शील का सांगितलेत तुम्ही, असं बुद्ध इतर भिक्खूंना म्हणाले. ते म्हणाले की एत्तकं येस रखितुं सक्कोती तत्तकं एव रखिस्सती. मग बुद्धाने त्या बाकीच्या भिक्खूंना म्हणलं, एवढे सारे शील तुम्ही कशाला सांगितले त्याला, जेवढं. मग त्यांनी म्हणाले की जेवढं तू हे करू ते रक्षण करू, जेवढे शिलाचं पालन करू शकते तेवढ्याच शिलाचं पालन त्यांनी करावं, असं कोण म्हणाले? बुद्ध म्हणाले की तेवढे मोठे शील सांगू नका त्यांना, त्याला जेवढ्या शिलाचं पालन करायचं तेवढेच शिल त्यांनी करावे, असं बुद्ध म्हणतात. नंतर इतोपठ्ठाय तुम्ही एतं मा किंची अवच्युत. ओके, बुद्ध म्हणतात की याच्या पुढे तुम्ही अशा प्रकारे काही कुणाला सांगू नका, एवढ्या शिलाबद्दल इतोपठ्ठाय, इथून पुढे तुम्ही, ओके, एतं मा किंची, मा म्हणजे नाही, असं काही तुम्ही सांगू नका. अहं एतं कर्तव्यं जानीसामी. ओके, मी हे जाणतोय, मला माहिती आहे की हे काय करायचं आहे, याचं कसं करायचं आहे ते मला माहिती आहे. तुम्ही याच्या पुढे आता तुम्ही कुणाला असे एवढे सारे शील सांगू नका. येही त्वं भिक्खू. मग बुद्ध त्या भिक्षूला, नवीन भिक्षूला म्हणाले, भिक्षू ये. किंग ते बहुना शीलेन तिनी एव शीलानी रक्षितुं शक्यस्सीति. बुद्ध म्हणाले की तुला काय करायचंय एवढ्या सगळ्या शिलाचं, ओके, तुला काही करायचं नाही एवढ्या शिलाचं, तुला जर नाही पालन करायचंय तर तू नको करू, फक्त 3च शील तू पालन करू शकशील का? बुद्ध नवीन भिक्षूंना म्हणाले की तू फक्त 3 शील पालन करू शकशील का? रखिसामी भंते ती. मग ते भंते म्हणाले की होय भंते, मी 3 शिलाचं पालन मात्र करू शकतो, एवढं शील मला पालन करता येणार नाही, परंतु मी 3 शील पालन करू शकतो. म्हणून ते म्हणाले रखिसामी भंते ती. होय भंते, मी 3 पालन करू शकेल 3 शिलांचं. तेनही त्वं इतोपठ्ठाय. मग बुद्ध म्हणतात तेनही त्वं इतोपठ्ठाय कायद्वारं
वचीद्वारं मनोद्वारंती तिन्ही द्वारानी रख. मा कायेन पापकर्मं करी मा वाचाय मा मनसा. ओके, इथे जेव्हा मा येतं तेव्हा नकारार्थक अर्थाने येतं. तर मग बुद्ध म्हणाले की तेनही तोंग इतो पठ्ठाये, तर मग तू भिक्षू, तर मग तू इथून पुढे काय करायचं आहे? कायद्वारं वचीद्वारं मनोद्वारं ती तिन्ही द्वारांनी रख. म्हणजे काया वाचा मनाने तू शिलाचं पालन करायचं आहेस. काया वाचा मन, त्याच्यामध्ये सगळं आलं. आपल्याला समजत असेल सगळ्यांना की बुद्धांनी थोडस म्हणजे थोडक्यात करून सांगितलं थोड्या शब्दामध्ये, परंतु इथे सगळे शील बुद्धांनी सांगितलेले आहे. परंतु काय, त्यांनी सोप्या शब्दात करून सांगितलेलं आहे. कायद्वार वचीदार मनोद्वार तिन्ही द्वारांनी रख. म्हणजे काय, काया वाचा मनाने या तिन्ही अंगाने काय करायचं आहे? तू शिलाचं पालन करायचं आहे. काय करू नकोस तू? मा कायेन पापकर्म करी, कायेने कुठलेही पापकर्म करू नकोस. मा कायेन, नको शरीराने पापकर्म करू. मा कायेन पापकर्म करी, नको शरीराने पापकर्म करू. मा वाचाय, नाही वाचेने, आणि मा मनसा, मनाने सुद्धा नाही. तर बुद्धांनी थोडक्यात त्यांना सांगितलं की शरीराने, वाचाने आणि मनाने अशा कुठल्याही आणि पापकर्म, तिन्ही काया वाचा मनाने कुठलंही पापकर्म करू नकोस. गच्छ मा हिनायवत्ती, म्हणाले बुद्ध, जा, नको गृहस्थ जीवनामध्ये परत जाऊ. हिनायवत्त म्हणजे हीन, म्हणजे हीन दर्जाचं जे गृहस्थ जीवन आहे. तर तू गृहस्थ जीवनामध्ये जाऊ नकोस. इमानी तिन्ही एव शीलानी रखाती. फक्त हे तिन्ही एव म्हणजे एव हे एम्फसाइज साठी आहे. फक्त तू काय कर, हे तीनच शिलाचं रक्षण कर. म्हणजे तीनच शील काय कर, तू पालन कर. येतावत्तासो भिक्खू तुठ्ठ मानसो साधू भन्ते रखिसामी इमानी तिन्ही शीलानी ती सत्तारंग वंदित्वा आचार्य उपध्याये ही सद्धिंगेव अगमासी. मग ते काय झाले, येतावत्ता तेवढ्याने ते भिक्षू, सो भिक्खू म्हणजे तो भिक्खू म्हणजे काय, ते भिक्षू नवीन जे झाले होते ते तुठ्ठ मानसो, मनाने काय झाले, एकदम खुश झाले. मन त्यांचं आनंदी होऊन आनंदी मनाने साधू बनते, रखिसामी, होय बनते. साधू म्हणजे काय, होय बनते, मी काय करेल, रक्षण करेल. म्हणजे मी ती इमानी तिन्ही शिलानी, मी ह्या तीन शिलांचं काय करेल, मी पालन करेल. असं म्हणून बुद्धांना वंदन करून, ते सत्तारण वंदित्वा, बुद्धांना वंदन करून आचार्य, त्यांच्या आचार्य आणि उपाध्याय आहे ते, त्यांच्या सोबत ते निघून गेले अगमासी. नंतर काय झालं बघूया आपण पुढे. सो तानी तिन्ही शिलानी पुरेंतोव अय्यासी. मग त्यांनी ते तीन शिलाचं पालन करत असताना त्यांना कळलं, त्या भिक्षूला नवीन, की अरे बापरे, म्हणते बुद्धांनी काय सांगितलं आपल्याला, जे आपले आचार्य आणि उपाध्याय जे आपल्याला सांगत होते, जे गुरु आपल्याला सांगत होते, एवढे सारे शील बुद्धांनी तेच शील आपल्याकडून पालन करून घेतलेले आहे. परंतु त्यांनी किती सोप्या शब्दामध्ये सांगितलेलं आहे. तीन शिलांचं पालन करत होते, म्हणजे काया वाचा मनाने जेव्हा पालन करत होते, तेव्हा त्यांनी अय्यासी म्हणजे जाणवलं. सो तानी तिन्ही शिलानी पुरेंतोव अय्यासी. ते भिक्खू जे तीन शिलाचं पालन करत असतानाच त्यांनी काय केलं, जाणलं. काय जाणलं? आचार्य उपध्याये ही मय्यं आचिख्खितं शीलंपि एतत्तं एव. ते म्हणाले की जे माझ्या गुरूंनी, जे आचार्यांनी जे मला सांगितलं होतं, जे सांगितले होते, आचिख्खितं मय्यं म्हणजे मला, आचिख्खितं म्हणजे सांगितलं, शीलंपि शील, त्यांनी सुद्धा जे शील मला सांगितलेले होते ते तर हेच होते, एतकं एव, एवढेच होते, हेच होते. परंतु ते पण अत्तनो बुद्ध भावेन अबुद्ध भावेन मग बुज्झापेतुं न सख्खिंसु. परंतु त्यांना अबुद्ध भावेनं, बुद्ध भावेनं म्हणजे बुद्धांच्या गुणाने, म्हणजे नाही, त्यांच्याकडे बुद्धांचे गुण नसल्यामुळे, बुद्धच्या गुणाच्या अभावामुळे
ओके, ते मला समजावून सांगू शकले नाही. स्वतः जे काय माझे आचार्य होते, गुरु होते, त्यांनी सुद्धा मला एवढेच शील सांगितलेले होते, हेच शील सांगितले, परंतु त्यांच्याकडे बुद्धांचे जी आहे पॉवर, जे नॉलेज आहे, जे बुद्धांचे समजून सांगण्याचे जे गुण आहे ते त्यांच्याकडे नसल्यामुळे ते मला समजावून सांगू शकले नाही. बुद्धांनी किती सोप्या पद्धतीने सांगितलं, आणि जेव्हा त्यांच्या गुरूंनी सांगितलं होतं त्यांना, तर ते खूप सारे त्यांना शील वाटले आणि ते म्हणाले की मी पालन करू शकत नाही. परंतु जेव्हा बुद्ध म्हणतात की ह्या 3च शिलाचं तुला पालन करायचं आहे, काया वाचा मनाने, कुठलंही पाप करू नको, फक्त एवढं जे सांगितलं, तेव्हा किती संतुष्ट होऊन ते गेले आणि म्हणाले की मी एवढ्या शिलाचं पालन करू शकतो. आणि पालन करत असताना जेव्हा ती कळते गोष्ट की ओ, माझ्या गुरूंनी सुद्धा मला एवढेच शील सांगितले होते, परंतु बुद्धांनी किती सोप्या याच्या सांगितलं, त्यांच्याकडे बुद्धांचे गुण नसल्यामुळे ते मला एवढं समजावून सांगू शकले नाही. सम्मा संबुद्धो अत्तनो बुद्ध सुबुद्धताय अनुत्तर धम्म राजताय एतकं शीलं तीसु एव द्वारेसु पक्षिपित्वा मंगणा पेसी. हे त्यांनी काय केलं की सम्यक संबुद्ध आहे, सम्मा संबुद्धो, ओके, अत्तनो म्हणजे स्वतःच्या याने, ओके, जे सम्यक संबुद्ध आहे, स्वतःच्या बुद्ध सुबुद्धताय, बुद्धांमध्ये योग्य बुद्ध, चांगले बुद्ध, त्यांच्याकडे अनुत्तर असे धम्म राजताय म्हणजे जे धम्माने गोष्टी सांगतात आहे ना, धम्म सांगतात, त्यांनी एवढं शील, एतकं शील, एवढे शील कशामध्ये सांगितले, तीसु एव द्वारसे पक्षिपित्वा, तिन्ही द्वार, द्वार म्हणजे कुठले, 3 द्वार म्हणजे काया वाचा आणि मन, ह्या 3 द्वारामध्ये ठेवून पक्षिपित्वा, एवढे सारे शील आहे ते 3 द्वारामध्ये ठेवून त्यांनी मला ग्रहण करायला लावले. गण्हा पेसी, मग म्हणजे मला, गण्हा पेसी, जेव्हा पे येतं तेव्हा पॉझिटिव्ह असतं, ते त्यांनी माझ्याकडून करवून घेतलं. ओके, त्यांनी मला ग्रहण करायला लावलं. 3च द्वारामध्ये हे शील आहे ते ठेवून त्यांनी मला ते ग्रहण करायला लावलं. अवस्सयो वतमे सत्ता जातोती विपसनं वढ्ढित्वा कती पाहेन एव अर्हते पतिष्ठासी. ओके, काय आहे, त्यांनी काय केलेलं आहे, काही काळानंतरच या शिलाचं पालन करून त्यांनी काय केलं, अरहंतामध्ये अरहंतप्रद, ओके, त्यांनी विपස්සना वाढवून, ओके, काही काळातच ते काय झाले, त्यांनी अरहंत पद प्राप्त केलं, अर्हते पतिष्ठासी. ओके, तं पवत्तिन्यत्वा धम्मसभायं निपतिता भिक्खू आवुसो तं किर भिक्खुं बहुशिलानि रक्षितुं न शक्नोमीति. मग तं पवत्तिन्यत्वा, ओके, मग ती गोष्ट जाणल्यानंतर, ओके, धम्मसभाय सन्निपतिता भिक्खू, मग ती गोष्ट की अरे आता हे जे गृहस्थ जीवनामध्ये जाणारे भिक्षू होते ते काय झाले, विपස්සना करून, शीलाचं पालन करून काय झाले, अरहंत झाले. ती गोष्ट त्या सगळ्यांना माहिती झाली आणि ती गोष्ट जाणल्यानंतर धम्मसभेमध्ये सन्निपतिता भिक्षू म्हणजे काय, भिक्खू म्हणजे जे जमलेले भिक्खू होते ते काय म्हणाले, आऊसो तं किर भिक्खुं बहुशिलानि रक्षितुं न शक्नोमीति हिनायावत्तंती सब्बानी शिलानी तीही कोठासेहि संखिपित्वा गहापेत्वा सत्था अर्हंतं पापेसी अहो बुद्धानं बलं नाम आश्चर्यंती बुद्ध गुणे कथिंता निसिदिंसु. ओके, मग त्यांनी म्हटलं की आयुष्यमान ते भिक्षू आपले जे खूप सारे शील मी पालन करू शकत नाही असं म्हणून जे गृहस्थ जीवनामध्ये जे परत जात होते त्यांनी काय केलेलं आहे, सगळे त्यांना सर्व जे शील आहेत, सगळे शील जे त्यांनी सांगितले होते ते सर्व शील त्यांनी तीही कोठासेही संखिपित्वा म्हणजे त्यांना 3 भागामध्ये काय करून, डिवाइड करून, बुद्धांनी काय केलेलं आहे, बुद्धांनी 3 भागामध्ये त्याला डिवाइड करून त्यांना त्या भिक्षूला ग्रहण करायला लावून बुद्धांनी त्यांना अरहंत प्राप्त करायला लावलं. अरहंत पद प्राप्त त्यांच्याकडून करून घेतलं. एवढे सगळे शील 3 भागामध्ये बसवून त्यांनी सांगून त्यांना ग्रहण करायला लावून शील
ग्रहण करायला लावून, शीलाचं पालन करायला लावून बुद्धांनी सत्ता अरहंतं पापेसी, बुद्धांनी त्यांना अरहंत प्राप्त करून घेतलं. म्हणजे अरहंत पद त्यांना प्राप्त करून घेतलं, करायला लावलं. अहो बुद्धानं बलं नामं, काय आहे बुद्धांचं बल किती मोठं आहे, आश्चर्य आहे. असे म्हणून बुद्धांचे गुण सांगत काय होते, ते बसले होते बाकीचे भिक्षू. धम्मसभेमध्ये जे जमा झालेले भिक्षू होते, अशा प्रकारचे बुद्धांचे गुण सांगत तिथे बसले होते. मग पुढे काय झालं, मग तिकडे बुद्ध येतात, है की नाही. असे सगळे चर्चा चालू असते की जे भिक्षू गृहस्थ जीवनात जाणार होते त्यांना बुद्धांनी 3 भागामध्ये शील सांगून त्यांच्याकडून प्रॅक्टिस करून अरहंत पदाला त्यांना पोहोचवलं. तर असे गुण सांगत सगळेजण बसले होते. तेव्हा अथ सत्ता आगंत्वा, तेव्हा बुद्ध येऊन कायानुत्थ भिक्खवे एतरहि कथा हि सन्निसिन्नाति पुच्छित्वा इमाय नामाति उत्थे भिक्खवे अति गरु कोपी भारो कोठासवसेन भाजत्वा दिन्नो लहुको वीय होती उब्बेपि पंडिता महंतं कंच खंदनं लभित्वा उक्खिपेतुं असक्कोंता विभागं कत्वा उक्खिपित्वा अगमनसु तीवत्वा अतितं आहारी. मग बुद्धांनी म्हटलं की भिक्षूंनो, काय इथे तुमची काय चर्चा चालली आहे, असं म्हणून जमलेल्या भिक्षूंना विचारून त्यांनी म्हटलं की भिक्षूंनो, हे जे अतुगरोपी भार, म्हणजे खूप मोठा भार वाटणार आहे ना, खूप जो भार वाटतो आपल्याला, असं वाटतं की हे काम आपल्याला शक्य होणार नाही, खूप आपल्याकडे लोड आहे कामाचा, किंवा हे कामाचा खूप मोठा भार वाटत असला, अति गरुपी, खूप जरी मोठा असला काम व्याप किंवा कुठलीही गोष्ट खूप मोठी वाटत असेल आपल्याला, कामाचा भार असो, कशाचं ओझं असो, जर आपल्याला खूप जास्त वाटत असेल, परंतु जर त्याला भागामध्ये विभाजित केलं तर ते काय होतं, त्याचा भार काय होतो, हलका होतो, है ना, कमी होतो. त्याला जर ती भाग विभाजन केलं, त्याचं विभाजन केलं तर दिलेला किती मोठा भार असला तरी तो काय होतो, हलका वाटायला लागतो. आणि पूर्वी सुद्धा एक पंडित व्यक्ती बद्दल सांगितलेलं आहे. एक व्यक्ती म्हणजे बोधिसत्वच असतात, त्यांनी जो कंचन खंदं लभित्वा, कंचन खंद म्हणजे काय, एक सोन्याचा खांब ना. पूर्वी लोक राजे महाराजे किंवा श्रीमंत लोक जे असायचे, त्यांच्याकडे धन वगैरे असायचं, ते काय करायचे, जमिनीमध्ये पुरून ठेवायचे. तर ती एक गोष्ट अतीत सांगतात बुद्ध, की पूर्वी एक मोठं काय होतं, याचा खांब होता, सोन्याचा खांब मिळाला एका पंडिताला, एका व्यक्तीला, पंडित व्यक्तीला, हुशार व्यक्तीला, परंतु तो त्याला उचलून नेऊ शकत नव्हता. एवढा मोठा होता तो खांब सोन्याचा की तो त्याला उचलणं शक्य नव्हते. उक्खिपेतुं असक्कोंता, त्याला उचलून नेणं किंवा उकडून काढलं हे शक्य नसल्यामुळे विभागं कत्वा, त्याचा काय केलंय, त्यांनी भाग पाडले आणि नंतर उक्खिपित्वा, नंतर त्याला उचलून अगमनसु, घेऊन गेला, असं म्हणून वत्वा अतीतं आहारी, असे म्हणून त्यांनी अतीत कथा सांगितली, भूतकाळ सांगितला. काय सांगितलं आता इथे आपल्याला दिसतंय, खूप सुंदर पीपीटी बनवली मॅडमने, त्याच्यात तो खांब पण टाकलेला आहे सोन्याचा. अशा प्रकारचा असावा आपण, असं त्याचा विचार करूया. अतिथे वाराणसीयं ब्रह्मदत्ते रज्जंकारयन्ते बोधिसत्तो एकस्मिन् गामके कस्सको अहोसी. काय, पूर्वी वाराणसीमध्ये ब्रह्मदत्त राज्य करत असताना बोधिसत्व एका गावामध्ये कोण होते, शेतकरी होते. सो एक दिवसं अन्यतरस्मिन् छड्डित गामके खेत्ते कसिं कसती. पूर्वी वाराणसीमध्ये ब्रह्मदत्त नावाचा राज्य करत असताना बोधिसत्व एका गावामध्ये शेतकरी होते, आणि त्यांनी एक दिवस काय, कोणीतरी अन्यतरस्मी छड्डित गामके, म्हणजे पडित जमीन जी असते की नाही, कोणीतरी सोडून दिलेली पडित जमीन आहे, त्या जमिनीवर ते काय करू लागले, शेती करू लागले, शेत नांगरत होते. शेत करण्यासाठी शेती नांगरत होते. मग पुब्बे च तस्मिन् गामे एको विभव संपन्नो सेठी उरुमत्त परिणाहं चतुहत्तयामं कंचन खंदं निदहित्वा कालं अकासी.
ओके. मग त्याच गावामध्ये काय पूर्वी एक खूप विभव संपन्न सेठी म्हणजे खूप मोठा श्रेष्ठी, खूप श्रीमंत असा श्रेष्ठी व्यापारी होता. त्यांनी उरुमत्तंग म्हणजे एवढा कमरे इतकं आहे ना, मांडीच्या वरती जे आहे एवढा उंच 4 हात असा आयाम असलेला, ओके, एवढा मोठा सोन्याचा खांब, कंचन खंदंग, सोन्याचा खांब काय केला होता, निदहित्वा म्हणजे जमिनीमध्ये पुरून गाढून, ओके, पुरवून त्यांनी तो काय झाला, कालंग अकासी, मरण पावला. तो खूप श्रीमंत व्यापारी होता, त्याच्याकडे तेवढा मोठा सोन्याचा खांब होता. त्यांनी काय केलं होतं, जमिनीमध्ये पुरून ठेवला होता. परंतु काही काळानंतर तो मरण पावला. मग काय झालं पुढे, मग तिथे ते पडीत जमीन होती, तिथे कोणीच शेती केली नाही. परंतु बोधिसत्व शेती करायला गेले. मग ते नांगरत असताना काय झालं, तस्मिन बोधिसत्वस नंगलंग लग्गित्वा 88. सो मग काय झालं की बोधिसत्व नांगरत असताना, शेती नांगरत असताना, जमीन नांगरत असताना त्यांच्या नांगराला काय झालं, ते खांब अडकला. मग पुढे काय झालं, सो मूल संतानकं भविष्यती ती पंसु विहुहंतो तं दिस्वा पंसुना पटी छादित्वा दिवसंकसित्वा अथंगते सूर्ये युगनंगल आदिनी एकमंते निक्षिपित्वा कंचन खंदं गणित्वा गमिसामीती तं उक्षिपितुं न शक्की. मग काय झालं, त्यांच्या नांगराला तो मोठा सोन्याचा खांब लागला. परंतु त्यांना काय वाटलं, काहीतरी झाडाची मुळं वगैरे असेल असं म्हणून त्यांनी माती बाजूला करून बघितली. परंतु माती बाजूला करून बघताना त्यांना तो मोठा सोन्याचा खांब दिसला. परंतु मग त्यांनी काय विचार केला की आता काय आहे, दिवस आहे, दिवस, मग त्याला परत पंसू म्हणजे माती, ओके, मातीने काय केलं, पटी छादेत्वा झाकून ठेवलं. आणि दिवसंकसित्वा दिवसभर त्यांनी काय केलं, नांगरणी केली शेतीची. नांगरी करून त्यांनी असा विचार केला की दिवसभर मी शेत नांगरेल आणि अथंगते सूर्य म्हणजे काय, सूर्य अस्ताला गेल्यानंतर म्हणजे संध्याकाळ झाल्यावर जे नांगर आहे, नांगर जे असतं आपल्या, ते एका बाजूला ठेवून मी काय करेल, जे सोन्याचा खांब आहे ते मी घेऊन जाईल, गणित्वा घेऊन, गच्ची सामाती घेऊन जाईल, असं म्हणून त्यांनी विचार केला. परंतु सायंकाळ झाल्यावर तो सोन्याचा खांब काढत असताना उख्खी पितुंग न सक्कं तं उख्खी पितुंग न सख्खी, मग त्याला ते काढणं किंवा उचलणं त्याला शक्य झालं नाही. एवढा मोठा सोन्याचा खांब असल्यावर त्याला ते उचलता आला नाही. असक्कंतो निसीदित्वा एतकं कुच्छी भरणाय भविष्यती. मग त्यांनी विचार केला की आता त्याला उचलणं होत झालं, अशक्य असल्यामुळे त्यांनी काय केलं, विचार केला की याचे मी 3 भाग करतो, है ना. एतकं कुच्छी भरणाय भविष्यती, 3 भाग करायचे, म्हणजे एक भाग त्याचा मी आपल्या भरण पोषणासाठी, म्हणजे आपलं जीवन यापन करण्यासाठी हा भाग, ओके. एतकं निदहित्वा ठपेसामी, हे मी परत काय करेल, ठेवून देईल, काही पुढे कामी यावं म्हणून. निदहित्वा म्हणजे राखून ठेवेल, पुढे काही काम येईल यासाठी. आणि दुसरा भाग झाला एतके कम्मंते पयोजे सामी, एतकं दान आदिनी 4 भाग करेल, चत्तारो. इतके कम्मंते पयोजे सामी, एवढा मी कामासाठी माझ्या राखून ठेवील. काही काम करायचं असेल ना, उद्योगधंदा करायचा असेल तर एक भाग त्या कामासाठी त्यांनी केला. आणि एवढा मी दान आदिनी पुण्यानी किर्याय भविष्यती, आणि एक 4था भाग त्याचा मी दान इत्यादी पुण्यकर्मासाठी ठेवेल, असं म्हणून त्याचे चत्तारो कुठ्ठासे अकासी, त्याचे काय केले, 4 भाग केले. एवढं मी भरण पोषणासाठी, एवढं मी राखून ठेवेल, एवढा मी काय करेल, कामासाठी मी यूज करेल. आणि एवढे 4था जो भाग आहे 4 प्रकार, तो मी दान इत्यादी पुण्यकर्मासाठी ठेवेल, असं म्हणून त्यांनी 4 भाग केले. तसेव विभक्त काले सो कंचन खंदो सल्लहुको विय अहोसी. मग त्यांनी ते 4 भाग केल्याबरोबरच काय झाला, तो सोन्याचा खांब काय झाला, सल्लहुको म्हणजे काय झाला, तो हलका झाल्यासारखा झाला. मग सो तं उख्ख पित्वा घरं नेत्वा
चतुधा विभजित्वा दान आदिनी पुह्यानी कत्वा यथा कम्मंगथो. मग त्यांनी तो खांब घरी नेला आणि त्याचे चार भागामध्ये विभाजन केले आणि दान इत्यादी पुण्य कर्म करून तो आपल्या कर्मानुसार यथा कम्मंग, आपल्याला माहिती आहे की जसे कर्म करू तसं ते आपल्याला फळ मिळतं. म्हणून तिथे म्हटलेलं आहे की यथा कम्मंगतो, ज्या त्याने त्याच्या कर्मानुसार त्याने जे काही चांगले कर्म केले दान इत्यादी पुण्य कर्म करून त्याच्या कर्मानुसार त्याला गती मिळाली मरणानंतर, हे तो तिकडे गेला. मग इदं भगवा धम्म देसनं आहरित्वा अभिसंबोधो हुत्वा इमं गाथं आह. मग भगवान बुद्धांनी काय केली, ही धम्मदेसना देऊन ही गाथा म्हटली. काय म्हणली, यो पहट्ठेन चित्तेन पहट्ट मनसो नरो भावेती कुशलं धम्मं योगक्षेमस्य पत्तिया पापुने अनुपुब्बेन सब्ब संयोजन खयंती. हे पहट्ठेन चित्तेन, यो म्हणजे जो, यो नरो असं आपण त्याचं वाचायचं असतं. यो नरो म्हणजे जो मनुष्य, जो मनुष्य पहट्ठेन चित्तेन किंवा पहट्ट मानसो नरो, की नाही, जो आनंदी मनाने, म्हणजे मनामध्ये अडथळा रहित, आनंद पण होते पहट्टाचा अर्थ, आणि मनातले सगळे अडथळे दूर, अडथळा रहित या मनाने प्रसन्न चित्ताने, किंवा अडथळा आपण जेव्हा अठ्ठकथेमध्ये या शब्दांचे अर्थ बघतो तर त्याचा अडथळा या अर्थाने इथे शब्द आलेला आहे असं आपल्याला दिसतं. तर म्हणजे कुठल्याही मनामध्ये शंका कुशंका न ठेवता जो प्रसन्न चित्ताने जो व्यक्ती काय करतो, कुशल धम्माची भावना करतो, भावेती कुशलं धम्मं. कशासाठी, योगक्षेमस्य पत्तिया, कशाच्या प्राप्तीसाठी, योगक्षेम. योग म्हणजे काय, योगक्षेम म्हणजे काय, तर जे निब्बाणासाठी, अरहंत पदासाठी आहे ना, आपला अंतिम गोल असतो निब्बाण प्राप्त करणे, अरहंत पद प्राप्त करणे. निब्बाण प्राप्तीसाठी जो व्यक्ती आनंदी चित्ताने प्रसन्न मनाने, म्हणजे मनात कुठलाही शंका कुशंक न ठेवता प्रसन्न चित्ताने जो कुशल धम्माची, कुशल गोष्टीची, चांगल्या गोष्टींची भावना करतो, तो काय करतो, त्याचा अनुक्रमाने अनुपुब्बेन सब्ब संयोजन खयंती पापुने, तो काय करतो, सगळे जे काही त्याचे संयोजन आहे, म्हणजे जे काही त्याचे आपण म्हणतो की जे काही क्लेश आहे, संयोजन आहे ना, वाईट गोष्टी आहेत, तो काय करतो, अनुक्रमाने त्याचा नाशच होत राहतो आणि नाश करतो. जो व्यक्ती प्रसन्न चित्ताने प्रसन्न मनाने बिना शंका कुशंका रहित जो निब्बाणाच्या प्राप्तीसाठी कुशल धम्माची भावना करतो, त्याचे अनुक्रमाने सगळे संयोजन, म्हणजे सगळे क्लेश आहे, जे संखार आहे, सगळे संयोजन काय होतात, अनुक्रमाने नष्ट होत जातात. मग आता आपल्याला माहिती आहे की जे त्याचा एक भाग असतो, आपण जसं बघितले जातक कथेचे 4 भाग असतात ना, गाथा, वैयाकरण, संमोधान वगैरे जे असतं ते, त्याच्यामध्ये आपल्याला हे वैयाकरण म्हणजे स्पष्टीकरण असते. तर काय असतं, पचुपन्न वगैरे, पचुपन्न, गाथा, वैयाकरण आणि संमोधान, असे 4 भागामध्ये आपल्याला डिवाइड केलेलं दिसतं आपल्याला. तर पचुपन्न बघितलं आपण, अतीत बघितलं, हे की नाही. आता वैयाकरण, वैयाकरण म्हणजे काय असतं, स्पष्टीकरण, जे गाथेमध्ये जे शब्द दिलेले असतात ते कठीण असतात, तर त्याला त्याच्या सोप्या भाषेमध्ये अजून पालीमध्ये ते समजून सांगतात. जसं मराठीचा एखादा कठीण शब्द आपल्याला वाटला तर आपण त्याचे पर्यायी शब्द सोपे सांगत असतो. तशा प्रकारे तत्थ पहट्ठेनाती विनिवर्णेन, जसं मी म्हटलं की पहट्ठन म्हणजे प्रसन्न आनंदी पण होतं, परंतु इथे काय म्हटलं, विनिवरण चित्त म्हणजे निवरण रहित चित्त, म्हणजे मनामध्ये कुठलेही शंका कुशंका नाही, कुठलेही क्लेश नसलेलं चित्त, या अर्थाने. पहट्ट मानसोती ताय एव विनिवरण ताय पहट्ट मानसो, म्हणजे कसं की निवरण रहित जो चित्त आहे त्याला पहट्ट मानसो असं म्हटलेलं आहे. ज्याप्रमाणे कसं स्वच्छ आनंदी, जसं सुवर्णवीय पहंसित्वा
समुज्योतीत सपभास चित्तो हुत्वा ती अथो. म्हणजे कसलं चित्त, कुठल्या प्रकारचं चित्त, जसं सोनं असतं की नाही, सोन्याला घासून घासून त्याला कसं करणं, समुज्योती म्हणजे एकदम प्रकाशित करणं, पभास चित्त. अशा प्रकारे जसं एखादं सोनं असतं कसं दिसतं, त्याला घासून घासून जेव्हा सोन्याला जेव्हा त्याला पॉलिश केलेलं असतं जेव्हा चांगलं, तेव्हा ते कसं दिसतं, एकदम चमकतं. अशा प्रकारे पभास चित्त होतं. अशा प्रकारे प्रकाशमान चित्त होऊन, म्हणजे चित्ताला काय करून एकदम पॉलिश करून कसं एकदम स्वच्छ चित्त या होतं ती अथो होऊन, या अर्थाने म्हणजे किंवा पहट्ट मानसो, असं म्हणजे चित्त कसं असलं पाहिजे, एकदम स्वच्छ असलेलं पाहिजे, सोन्यासारखं एकदम चमकतं कसं सोनं, त्याप्रमाणे असलं पाहिजे. घासून घासून जसं चमकतं सोनं त्याप्रमाणे. एवं सत्ता अर्हत कुटेन देसनं निठ्ठापेत्वा अनुसंधिं घटेत्वा जातकं समोधानेसी. मग बुद्धांनी काय, अर्हंताचे कूट म्हणजे काय, टोक या अर्थाने होतं. अर्हंताचं जे श्रेष्ठत्व आहे त्याने देसना निठ्ठापेत्वा, देशना संपवून, अनुसंधिं घटेत्वा जातकं समोधानेसी. मग त्यांनी त्यांचा जातकाचा संबंध लावला की काय, पूर्वी जे कंचन खंद लद्ध पुरीसो अहंग एव अहोसी. त्यांनी म्हटलं की तदा म्हणजे तेव्हा जे कंचन खंद लद्ध पुरीसो, ज्याला जो सोन्याचा खांब सापडला होता, तो पुरुष जो आहे तो मीच होतो, असं त्यांनी म्हटलं. आणि इथे आपले कंचनखंड जातक वर्णना संपली. आपण नेक्स्ट बघूया वारिंद जातक वर्णना. ओके, आपण बघितलं की आताच्या जातकामध्ये की कसं बुद्धांनी किती म्हणजे जे व्यक्ती संघामध्ये एवढे शील ऐकून जो व्यक्ती संघ सोडून देण्याचा विचार करत होता, संघामधून बाहेर पडण्याचा विचार करत होते ते भिक्षू, त्यांचं मन कसं झालं होतं, एकदम घाबरून गेले की अरे बापरे, एवढे मी शील पालन करू शकणार नाही, असं जे मन त्यांचं हे झालं होतं. परंतु बुद्धाने किती सोप्या पद्धतीने त्यांना सगळे शील पालन करायला सांगितले आणि 3च भागामध्ये तू 3च शीलाचं पालन कर असं म्हणून त्यांनी त्यांच्याकडून सगळे शील पालन करून घेतले. आणि तो पण सुद्धा भिक्षू ते पण प्रसन्न झाले आणि त्यांनी सर्व शीलाचं पालन केलं आणि काय झाले, ते अर्हंत झाले. तर सांगण्याची पद्धत कशी असावी एका गुरुची किंवा शिकवण्याची, किती कठीण शब्द असेल, भार असेल, त्याला सोपा कसा करून सांगावा, न की त्याच्यावर अजून वज तुला जमणारच नाही, तुला हे एवढे आहे ना, असं न करता, हे एवढ्या साऱ्या गोष्टी तुला जमेल का, तुला ह्या कराव्याच लागतील असं न करता, त्याच गोष्टीला डिवाइड करून किंवा सोप्या पद्धतीत सांगून जर एखाद्या टीचरने जर विद्यार्थ्यांना शिकवलं किंवा सांगितलं तर ते विद्यार्थ्यांसाठी किती फायद्याचं ठरतं हे आपल्याला या जातक कथेतून शिकायला मिळालं. नंतर वानर इंद जातक वर्णना. वानर म्हणजे आपल्याला शब्दामध्येच माहिती आहे की वानर म्हणजे काय, माकड. ओके, माकडाची ही जातक कथा आहे, ती बघूया आपण. यस्य एते चतुरो धम्माती ही धम्मदेसना. की या 3 शब्दाने हे जे 4 धम्म आहे ना, ही धम्मदेसना, या शब्दाने सुरू होणारी जी धम्मदेसना आहे, इदं सत्ता वेळुवने विहरंतो देवदत्तस्य वधाय परिसक्कनं आरभं कथेसी. म्हणजे ही धम्मदेशना बुद्ध कुठे राहत असताना, वेळुवनामध्ये राहत असताना देवदत्ताने जो बुद्धांना मारण्याचा जो वधाचा किंवा बुद्धांना मारण्याचा जो प्रयत्न केला, त्या प्रयत्नाला उद्देशून ही गोष्ट बुद्धांनी सांगितली. मग बुद्ध म्हणतात, तस्मिन् हि समये सत्था देवदत्तो वधाय परिसक्कती ती सुत्वा न भिक्कवे इदान एव देवदत्तो मयं वधाय परिसक्कती उब्बेपि परिसक्की एव तासं अत्तंपि पनकातुं न सख्खी ती वत्वा अतितं आहरी. बुद्ध म्हणाले, त्यावेळी देवदत्तांनी जेव्हा त्यावेळी बुद्धांचा देवदत्तांनी काय केला होता, वध करण्याचा किंवा त्यांना मारण्याचा जो प्रयत्न केला होता, असं जी गोष्ट
भिक्षूंमध्ये चालू होती की बुद्धांना देवदत्ताने मारायचा प्रयत्न केला, असं जेव्हा भिक्षूंमध्ये गोष्टी चालू होती तेव्हा ऐकून सुतवा, मग बुद्धांनी ती गोष्ट ऐकली आणि बुद्ध म्हणाले, न भिक्खवे इदानेव, भिक्षुनो आताच नाही, देवदत्तो मयं वधाय परिसक्कती, भिक्षुनो आताच देवदत्ताने मला मारण्याचा प्रयत्न केला नाही, तर पुब्बोपी, त्यांनी पूर्वी सुद्धा मला मारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला मला मारणं शक्य त्याला झालं नाही, असं म्हणून बुद्धांनी अतीत सांगितलं. मग बुद्ध म्हणतात, अतिते वाराणसीयं ब्रह्मदत्ते रज्जंकारेंते बोधिसत्व कपियोनियं निबतित्वा उड्ढीमन्वाय अस्य पोतकपमानो थाम संपन्नो एकचरो हुत्वा नदी तीरे विहरती. के पूर्वी वाराणसीमध्ये ब्रह्मदत्त राज्य करत असताना बोधिसत्व कपियोनियं, कपी म्हणजे सुद्धा वानर, ओके, कपी, मक्कट, वानर हे सगळे काय आहे, माकडासाठी पालीमध्ये शब्द आहे. मक्कट पण म्हणतात, कपी पण म्हणतात, वानर पण म्हणतात. तर हे काय आहे, कपी योनियं म्हणजे वानराच्या योनीमध्ये जन्म घेऊन कसे होते ते, असं पोतकपमानो म्हणजे असं पोतकपमानो, जो कसे असतात, थाम संपन्नो, ओके, असं पोतकपमानो थाम संपन्नो म्हणजे जो तरुण घोडा कसा असतो, एकदम थाम बलवान असतो की नाही, एकदम चपळ असतो, बलवान असतो, चपळ असतो, अशा प्रकारे एकदम ते कसे होते, चपळ होते, बलवान असे होते ते बोधिसत्व, जे वानराच्या योनीमध्ये त्यांनी जन्म घेतला. तर तरुण घोड्याप्रमाणे कसे होते, एकदम चपळ आणि बलवान होते. असे होऊन एकचरो हुत्वा, एकटेच राहून, कुठे राहतो, एकटेच ते कुठे, नदी तीरे विहरती, नदीच्या काठावर ते एकटेच राहत होते. मग तसा पण नदिया वे मध्ये एको दीपको, नाना प्रकारे ही अंब पनस आदी ही फलरुके ही संपन्नो. मग त्या नदीच्या मध्ये एक दीप होतं, द्वीप म्हणजे काय, बेट होतं, आणि तिथे एक खूप सारे प्रकारचे झाडं होते, नाना प्रकारचे फलरुखे ही, आंब्याची झाडं होते, फणसाची झाडे होते, वेगवेगळ्या प्रकारच्या फळांची झाडे त्या बेटावर होते. मग काय, बोधिसत्व नागबलो थाम संपन्नो, बोधिसत्व कसे होते, एकदम, नाग म्हणजे काय, हत्तीप्रमाणे बलवान आणि हुशार होते, थाम संपन्नो एकदम हुशार होते, चपळ होते. मग ते काय करायचे, नदिया ओरिम तीरतो उपतित्वा दीपकस्य ओरतो नदी मध्ये एको पिठ्ठी पासानो अथी, तस्मिन् निपतती ततो उपतित्वा तस्मिन् दीपके पतती. मग काय झालं, ते एक नदीच्या मध्ये एक खूप मोठा काय होता, दगड होता, खूप मोठा. तर मग नदीच्या या बाजूवरून त्या आतमध्ये कसं जायचं, तर त्या नदीच्या काठावरून त्या दगडावर उडी घ्यायचे वानर, दगडावर उडी घ्यायचा आणि काय करायचे, त्या दगडावरून पुन्हा त्या बेटावर उडी घ्यायचे बोधिसत्व. अशा प्रकारे ते काय, त्यांची दिनचर्या चालू होती. मग अशा प्रकारे जायचे. तत्थ नाना प्रकारानी फलानी खादित्वा सायं तेनेव उपायेन पच्च आगंत्वा अत्तनो वसन ठाणे वसित्वा पुनदिवसेपि तथेव करोती इमिना नियामेन तत्थ वासं कप्पेती. मग काय होतं, करत होतं तिथे, मग वेगवेगळ्या प्रकारचे त्या बेटावर जाऊन वेगवेगळ्या प्रकारची फळं खाऊन संध्याकाळी, सायं संध्याकाळी, तेनेव उपायेन त्याच प्रकारे त्या बेटावरून त्या दगडावर उडी घ्यायची, दगडावरून त्या तीरावर उडी घ्यायची, असं करून त्याच उपायाने पच्च आगंत्वा परत येऊन आपल्या राहण्याच्या ठिकाणी, अत्तनो वसन ठाणे आपल्या राहण्याच्या ठिकाणी वसित्वा राहून पुनदिवसेपि तथेव करोती, दुसऱ्या दिवशी सुद्धा ते तशाच प्रकारे जायचे, तिथे फळं खायचे आणि त्याच प्रकारे वापस यायचे. इमिना नियामेन तत्थ वासं कपेती. अशाच प्रकारे रोज त्यांनी काय करत होते, आपलं जीवन जगत होते. तस्मी पण काले एको कुंभिलो स प्रजापती को तस्सा नदिया वसती.
मग त्यावेळी एक कुंभील म्हणजे काय, मगर, ओके, क्रोकोडाईल, मगर, ते काय करत होत्या, सपजापती को म्हणजे आपल्या बायको सोबत त्या नदीमध्ये राहत होता एक मगर. तस्य भरिया बोधिसत्तं अपरापरं गच्छन्तं दिस्वा बोधिसत्तस्य हृदय मनसे दोहळं उत्पादित्वा कुंभीलम आह. मग त्याची जी बायको आहे, भरिया म्हणजे बायको, बोधिसत्वाला अपरं म्हणजे इकडून तिकडे तिकडून इकडे, गच्छन्तं दिस्वा इकडून तिकडे जाताना पाहून, बोधिसत्वाच्या हृदय मनसे म्हणजे बोधिसत्वाच्या हृदयाचं मांस खाण्याचं तिला काय उत्पन्न झालं, डोहाळे उत्पन्न झाले. आणि डोहाळे उत्पन्न होऊन ती कुंभिलंग आह आपल्या नवऱ्याला म्हणजे मगराला म्हणाली, काय म्हणाली, मय अय्य इमस्स वारिंदस्स हृदय मनसे दोहाळो उत्पन्नोती. मला आर्य म्हणजे नवऱ्याला आपल्या म्हणते की मला ह्या वानराच्या हृदयाचं मांस खायचे डोहाळे काय झालेले आहे, उत्पन्न झालेले आहे. मग कुंभिलो साधू भद्दे, ओके, मग ते म्हणा की ठीक आहे भद्रे, भद्दे असं उद्देशून बोलण्यासाठी लोकेटिव्ह आहे ते संबोधन, ठीक आहे म्हणते, लच्छसी म्हणजे मिळेल तुला, ती वत्वा असे म्हणून, अज्जंतं साय दीपकतो आगच्छन्तं एव गणिस्सामी ती गंत्वा पिठ्ठीपासाने निपज्जी. मग त्यांनी म्हटलं ठीक आहे भद्दे तुला काय होईल, मिळेल असं म्हणून अज्जंतं आजच त्याला संध्याकाळी द्वीपाकडून येत असतानाच मी काय करेल, त्याला गणिस्सामी पकडेल असं म्हणून तो गेला. आणि त्या जे दगडावर उडी मारून जे वानर जायचे तिकडे जायचं, त्या दगडावर तो काय झाला, झोपला, असा निप्पज्जी म्हणजे झोपून गेला मगर. बोधिसत्तो दिवसं चरित्वा सायन्न समये दीपके ठितो व पासानं ओलोकेत्वा अयं पासानो इदानी उच्चतरो खायती किन्नुको कारणं ती चिंतेसी. मग बोधिसत्व काय केले, दिवसभर तिकडे फळं वगैरे खाऊन संध्याकाळच्या वेळी तिथून द्वीपावरून परत असताना त्यांनी त्या तिथे द्वीपावरच ठितोव त्या द्वीपावरच उभे राहून त्यांनी पासानं अलोकेत्वा ते दगड आहे जो त्याच्यावर उडी मारून जायचे, त्या दगडाला पाहत त्यांनी म्हटलं, अयं पासानो इदानी उच्चतर खायती, हे जो दगड आहे हे कसं दिसत आहे आता, एकदम उंच कसं काय दिसत आहे ना, उंच असल्यासारखं वाटते. मगर झोपल्यावर तर थोडासा उंच भाग झाला मगराची पाठ, ते मग त्यांनी म्हटलं की हे आज उंच कसं काय दिसत आहे, किन्नुको कारणे ना, ती काय कारण आहे उंच दिसत आहे. तस्य किर उदकपमानंच पासानपमानंच सुववत्थ पीतं एव होती, वत्था पीतं एव होती. म्हणजे त्यांना जे बोधिसत्व आहे त्याला त्या पाण्याचं प्रमाण, त्या दगडाचं प्रमाण चांगल्या प्रकारे माहित होतं की पाणी कुठपर्यंत असतं, दगड कसा कुठपर्यंत बुडलेला असतो पाण्यामध्ये, हे चांगल्या प्रकारे बोधिसत्वाला माहिती होतं. तेन असं एतदहोसी, त्यामुळे त्याला असं वाटलं, बोधिसत्वाला असं वाटलं, अज्ज इमस्सा नदिया उदकं नेव हायती न च वढ्ढती अथनं पानायं पासानो महाहुत्वापय्यायती किंचुनुखो यत्थमयं गहनत्थाय कुंभिलो निपन्नोती गहनत्थाय कुंभिलो निपन्नोती. मग त्यांनी म्हटलं की त्यांनी असा विचार केला की अज्ज इमस्सा, त्यांना असं वाटलं की आज या नदीचं पाणी नाही वाढलं पण नाही, कमी पण झालं नाही, वाढलं पण नाही, परंतु हा पासा मोठा झाल्यासारखा का वाटतो, हा दगड वरती आल्यासारखा किंवा मोठा झाल्यासारखा का दिसत आहे, काय मला पकडण्यासाठी मगर तर नाही तिथे झोपला, असं त्यांनी विचार केला, असं त्यांना वाटलं बोधिसत्वाला. मग विमस्सामी तावंती तथेव ठत्वा पासानेन सद्दिं कथंतो वीय भो पासाना ती वत्वा. मग त्यांनी तिथंच त्याचं चिकित्सा करण्यासाठी बघण्यासाठी त्यांनी तिथेच थांबून दगडाला बोलत असल्यासारखं त्यांनी, म्हणजे तो दगडाला रोज बोलतो यासारखं त्यांनी दगडाला बोलत असं म्हटलं
भो पासाना, अरे दगडा, असं म्हणून, ती वत्वा, असे म्हणून. नेक्स्ट. पासानो किंग पटिवचनं दस्सती, पुनपि वानरो किंग भो पासानं अज्जमय्यं पटिवचनं न देसीती आह. मग त्यांनी बघितलं की काय आपल्याला दगड उत्तर देतोय का, आपल्याशी बोलतोय का, असं म्हणून वानराने त्यांना त्या दगडाला पुन्हा म्हटलं, अरे दगडा, काय माझ्यासोबत आज बोलणार नाहीयेस का, मला उत्तर देणार नाहीयेस का, असं बोधिसत्व म्हणाले. कुंभिलो अद्धा अय्येसु दिवसेसु अयं पासानो वानरिंदस्स पटिवचनं अदासी दस्सामी इदानी अस्य पटिवचनं ती चिंतेत्वा किंग भो वारिंदाती आह. मग काय झालं, मग कुंभिलो यांनी विचार केलं, कोणी आपल्या मगराने विचार केला की अरे बापरे, काय इतर दिवशी दगड याच्याशी बोलतो वाटते, वानरासोबत बोलत असतो वाटते, त्याला उत्तर देत असतो असं वाटते, असं याला वाटलं मगराला, आणि आता मी त्याला उत्तर देईल असा विचार करून त्यांनी माकडाला म्हणलं, किंग भो वानरिंदाती याह, काय वानर इंद, ओके, काय वानर राजा, असं त्यांनी त्या मगराने वानराला म्हणजे बोधिसत्वाला तो म्हणाला. मग तेव्हा कळलं बोधिसत्वाला हा काही दगड नाही, इथे कोण बसलेला आहे, झोपलेला आहे, हे मगर झोपलेला आहे. मग कोसी त्वं, ती बोधिसत्व म्हणाले, तू कोण आहेस, अहं कुंभिलो, ती मी मगर आहे. किंग अथं यथ निपन्नोसी, ती बोधिसत्व म्हणाले, तू कशासाठी इथे झोपला आहेस, तव हृदय मनसंग पथ्य मानवती, तुझ्या हृदयाचं मास घेण्यासाठी मी इथे झोपलेलो आहो. मग बोधिसत्वाने विचार केला, बोधिसत्व चिंतेसी, बोधिसत्वाने विचार केला, अय्यो मे गमन मग्गो नथी, मला जाण्यासाठी दुसरा मार्ग नाही, दुसरा रस्ताच नाही, तोच एक रस्ता होता. अज्जमया येस कुंभिलो वंचे तब्बोती, मला वाटते आज हा मगर काय करणार आहे, मला पकडणार आहे आणि मारणार आहे. अथनं एवं आह सम्म कुंभिल अहं अत्तानं तुय्यं परिचज्जिस्सामि त्वं मुखं विवरित्वा मग तव संतिकं आगत काले घडणाही ती. मग तेव्हा बोधिसत्व त्याला म्हणाले, नंग म्हणजे त्याला, म्हणजेच कुणाला, तर मगर्याला म्हणाले, सम्म कुंभिल, मित्रा, मगर मित्रा, असं सम्म म्हणजे मित्रा या अर्थाने, की मगरा, आज मी तुला काय करणार आहे, माझा परित्याग करणार आहे तुझ्या समोर. तू काय कर, मुखं विहरित्वा, त्वं मुखं, त्वं म्हणजे तू, मुखं विहरित्वा, तोंड उघड, आणि मी तुझ्या जवळ आल्यानंतर तू काय कर, मला पकड. तू तोंड उघड करून राहा आणि मी तुझ्या जवळ जेव्हा येईल तेव्हा मला तू पकड. मग काय केलं मगराने, नेक्स्ट. कुंभिलानं ही मुखे विवटे अख्खीनी निमलंती. मग काय एक असं असते की मगराने डोळे, तोंड उघडल्यावर बरोबर काय होतात, त्याचे डोळे, इकडे आपल्याला मगर पण दिसत आहे ना, आपण माकड पण बघितले होते आधीच्या स्लाइड मध्ये, तर इथे जेव्हा मगर तोंड उघडतं तेव्हा त्याची डोळे बंद होतात, असं इथे सांगितलेलं आहे. कुंभिलानं मुखे विवटे अख्खीनी निमेलंती, जेव्हा मगर तोंड उघडतो तेव्हा त्याची डोळे लावली जातात, बंद होतात. सो तं कारणं असल्लखेत्वा मुखं विहरी. मग त्या मगराला ते माहित नव्हतं की आपले डोळे बंद होईल असं, म्हणून ते न जाणता त्यांनी आपलं तोंड असं उघडलं, मोठं केलं. अथ असं अख्खीने पिथी इंसू, मग त्याचे डोळे काय झाले, एकदम बंद झाले. सो मुखं विवरित्वा अख्खीनी निम्मलेत्वा निप्पज्जी, तो काय केलं, एकदम तोंड उघड करून डोळे मिटून तिथे झोपून राहिला. मग बोधिसत्व तथा भावज्ञत्वा दीपका उपतीतो गंत्वा कुंभिल्य समत्तके अकम्मित्वा ततो उपतितो विज्जुलतावीय
विज्योतमानो परतीरे 88. मग काय केलं, त्याचे डोळे बंद झालेले आहे हे बघितले बोधिसत्वाने, आणि डोळे बंद झाले आहे हे बघून, हे जाणून त्यांनी त्या द्वीपावरून उपतित्तो गंतवा, त्यांनी काय केलं, तिथून काय केली, मगराच्या डोक्यावर कुंभिलस्स मथके काय केले, त्यांनी मगराच्या डोक्यावर एक अतिक्रमण करून, म्हणजे त्याच्यावर हे उडी घेऊन, विज्जुलतावीय एकदम वीज कशी चमकते एकदम क्षणात, तशा प्रकारे ते काय केले, त्यांनी विज्योतमानो प्रकाशमान होत, म्हणजे काय केलं त्यांनी, परतीरे 88, त्यांनी उडी घेतली, त्याच्या डोक्यावर डोळे मिटलेले आहे बघितले, आणि मगराच्या डोळ्यावर अशी विजेसारखे एकदम पटकन त्याने उडी घेऊन त्या तीरावर बोधिसत्व पोहोचले आणि तिथे जाऊन उभे राहिले. 88 म्हणजे परतीरे, म्हणजे दुसऱ्या तीरावर 88 उभे राहिले. कुंभिलो तंग आश्चर्यं दिसवा, कुंभिल म्हणजे मगराने ते आश्चर्य पाहून काय म्हटलं, इमिना वानरिंदेन अति आश्चर्ये कं कथंती चिंतेत्वा भो वानरिंद इमस्मिं लोके चतुहि धम्मेहि समन्नागतो पुग्गलो पच्चामित्ते अधिभवति ते सब्बेपि तुय्यं अभ्यंतरे अथि मय्येति वत्वा इमं गाथं आह. मग त्यांनी काय केलं, त्याला आश्चर्य वाटलं आणि तो म्हणाला की तुझ्या या अति चपरा हुशारीने काय केलं, वानरिंदीने काय केलेलं आहे, या तुझ्यासारखे वानरा, तुझ्यासारखे या जगामध्ये जे लोक आहे, 4 धम्माने युक्त जे आहे, पुग्गल म्हणजे व्यक्तिमत्व लोक आहे, ते काय करतात, पच्चामी ते अधिभवती, दुश्मनावर सुद्धा काय करतात, मात करतात, त्यांना वश मध्ये करतात. हे हुशारीने त्यांनी असा विचार केला. कुंभिलो चिंतेत्वा, त्यांनी विचार केला आणि म्हणाला की वानर इंद म्हणजे राजा, वानराच्या राजा, तुझ्यासारखे जे वानर लोक आहे या जगामध्ये एकदम चतुराईने, त्यांच्यामध्ये 4 प्रकारचे गुण, चतुही धम्मेही समन्नागतो पुग्गलो म्हणजे 4 धम्माने युक्त पुग्गल, 4 गुणाने युक्त जे व्यक्तिमत्व असतं ते काय करतात, पच्चामित्ते म्हणजे दुश्मनावर सुद्धा काय करतात, अधिपत्य गाजवतात किंवा त्यांच्यावर मात करतात. आणि ते सब्बेपी तुय्यं अभ्यंतरे अथि मय्ये, तुझ्यामध्ये ते सगळे गुण आहे असं मला वाटतं, असं म्हणून त्यांनी ही गाथा म्हटली. पुढे जी गाथा आहे त्यांनी म्हटलं, यस्य येते चतुरे धम्मा वानरिंद यथा तव सच्चं धम्मो धीती चागो दिठ्ठंसो अतिवत्तती ती. मग काय म्हटलेलं आहे की जे ज्याच्यामध्ये ओके, यस्य येते चतुरा धम्मा, हे जे 4 धम्म आहे, चतुर म्हणजे 4 जे धम्म आहे, 4 गुण आहे, तुझ्यामध्ये सुद्धा आहे वानरा, वानराचा राजा, जे आहे सत्य आहे. ओके, धम्म म्हणजे काय, शीलाचं पालन करणं किंवा चांगल्या गोष्टी तुझ्यामध्ये आहे. धीती म्हणजे काय, धैर्य आहे, ते मेहनत करण्याची जी लगन असते ते आहे. आणि त्याग, ह्या ज्या गोष्टी आहे तो काय करतो, दुश्मनावर सुद्धा दिठ्ठं अतिवत्तती, दुश्मनावर सुद्धा काय करतो, अतिक्रमण करून जातो आणि तो दुश्मनाला सुद्धा जिंकतो. आता इथे दिठ्ठं हा शब्द जेव्हा आपण बघतो, दिठ्ठ हा दिसण्याच्या अर्थाने येतो, परंतु आपण जेव्हा अठ्ठकथामध्ये बघायला जातो तर त्याचा अर्थ आपण पुढे बघूया काय होतो ते. एवं कुंभिलो बोधिसत्तं पसंसित्वा अत्तनो वसनठानं गतो. अशा प्रकारे जो मगर आहे बोधिसत्वाची प्रशंसा करून आपल्या राहण्याच्या ठिकाणी गेला. सत्थापि नं भिक्खवे देवदत्तो इदानेव मह्यं वदाय. सत्थापि बुद्धांनी सुद्धा, इथे भिक्षुनो बुद्ध म्हणाले, न भिक्खवे देवदत्तो इदानेव मह्यं वदाय परिसक्कती. भिक्षुंनो, देवदत्तांनी आताच मला मारण्याचा प्रयत्न केला नाही, तर पूर्वी सुद्धा पुब्बेपी परिसक्की येवा, ती पूर्वी सुद्धा त्यांनी काय केली, मला मारण्याचा प्रयत्न केला. असं म्हणून इमं धम्मदेसनं आहरित्वा
अनुसंधिं घटित्वा जातकं संबोधानेसी. ही धम्मदेसना सांगून त्यांनी जातकाचं संबोधन म्हणजे संबंध सांगितला. तदा कुंभिलो देवदत्तो. तेव्हा जो कुंभिल होता, जो मगर होता, तो कोण होता? देवदत्त होता. भरिया असं चिंच मानविका. हे त्याची जी बायको आहे ती कोण आहे? होती चिंचा, है ना. चिंच जी दुसऱ्या याच्यातली जी तुम्हाला माहिती आहे. आणि वानर इंदो अहंग एव अहोसी ती. आणि वानर राजा होता तो मीच होतो. चिंचाबद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर चिंचा ही अशी होती, जेव्हा बुद्ध जेव्हा होते तेव्हा बुद्धांचा धम्म उपदेश ऐकायला सगळे जायचे. आणि जेव्हा बुद्ध सांगायचे तेव्हा सगळे जे कर्मकांड करणारे लोक होते, इतर पंथाचे जे गुरु होते, जे कर्मकांड करून आपली उपजीविका चालवणारे होते, त्यांचे सगळे धंदे काय झाले होते? ठप्प झाले होते बुद्धांमुळे. तर त्यांनी एक अशी एक स्त्री तयार केली की ते काय करायचे, त्या चिंचाला जी शिष्या होती त्यांची, त्या इतर पंथीयांची ती शिष्या होती, तिला रोज संध्याकाळी काय करायचे, ते जेतवनामध्ये किंवा जिथे बुद्ध असेल तिथे पाठवायचे एकदम नटून थटून. आणि ती आपली कुठेतरी जायची, एखाद्या झाडाखाली कुठेतरी आपलं रात्र घालवायची आणि सकाळी अशी केस वगैरे मकळे सोडून यायची. जाताना सांगायची मी बुद्धांकडे जात आहे, बुद्धांकडे राहणार आहे रात्रभर, असं म्हणून ती सगळ्यांना सांगत जायची. आणि सकाळी जेतवनातून किंवा त्या विहारातून परत यायची कुठेतरी रात्र घालवून झोपून, आणि म्हणायची की मी आज बुद्धांसोबत रात्र घालवली, असं म्हणून ती सगळीकडे ती सांगत फिरायची. आणि काही दिवसांनी, काही महिन्यांनी ती पोटावर असं लाकडाचा ठोकळा किंवा काही अशी बांधते. आणि जेव्हा राजे बसलेले असतात आणि बुद्ध जेव्हा तिथे बसलेले असतात, धम्मदेसना देत असतात, तेव्हा सगळे राजे वगैरे तिथे असतात बसून, उपासक असतात, भिक्षू संघ असते, आणि त्यांच्या समोर ती जाते आणि पोटामध्ये लाकडाचा ठोकळा बांधलेला वरती कापड असते. ती सांगते की राजाला म्हणते की हा जो हे आहे, हे बुद्ध आहे, यांचं हे मूल माझ्या पोटामध्ये आहे आणि याची व्यवस्था यांनी केलेली नाही. एवढे तुझे राजे आहे, त्यांना तरी सांग माझी व्यवस्था करायला, अशी ती बुद्धांवर खोटे आरोप करत असते. तेव्हा बुद्ध शांतपणे तिला म्हणतात की चिंच, तुला पण माहिती आहे की तू काय म्हणतेस, तू काय बोलते हे तुला सुद्धा माहिती आहे की ते खरं आहे खोटं आहे ते, हे तुला पण माहिती आहे. एकदम शांतपणे न चिडता काही म्हणता बुद्ध जेव्हा तिला म्हणतात तेव्हा ती घाबरून जाते आणि तो लाकडाचा ठोकळा काय जे असते तिने पोटावर बांधलेला तो खाली पडतो आणि सगळं जे काही आहे कटकारस्थान तिथे उघड होतं. तर ती चिंचा इथे आपल्याला सांगितलेली आहे, चिंचा मानविका. ती कोण असते? मगराची बायको असते. आणि बुद्ध म्हणतात जो वानर असते ते बोधिसत्व मीच होतो, असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. इथे वानरिंद जातक वर्णना संपली आहे. तर इथे कसं आपल्याला या कथेतून बुद्धांनी एकदम आपल्या चपळाईने समय सूचकता कशी असली पाहिजे आपल्या अंगी, की किती मोठं संकट असलं. आता इथे बुद्धांच्या जीवाचं संकट होतं, बोधिसत्वचा जीव जायची वेळ आली होती, कारण त्यांना दुसरीकडे जाण्याचा मार्गच नव्हता, तोच एक मार्ग होता. आणि जर तिथून गेले असते तर त्या मगराने पकडलं असतं आणि त्यांनी खाऊन घेतलं असतं बोधिसत्वाला. परंतु अशा बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी युक्ती लढवली आणि कुठलाही कितीही कठीण मार्ग असेल, काही असेल, आपल्या जीवावर जरी बेतत असेल, जीव जाण्याची जरी वेळ येत असेल, पण त्यातून सुद्धा काही ना काही मार्ग असतो. परंतु तिथे सद्सद विवेक बुद्धीचा वापर करून आपल्या चतुराईने कसं आपण त्या संकटातून मात करू शकतो, हे इथे बुद्धांनी बोधिसत्वाच्या या वानरिंद जातक वर्णनामधून आपल्याला सांगितलेली इथे दिसून येते. अशा या 2 जातक कथा आज आपण इथे बघितलेल्या आहे. तुम्हाला काय यातून अजून काही नवीन काय कळतं, तुम्हाला तुमचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो बघण्याचा, तर ते तुम्ही परत वाचून किंवा ऐकून त्यातून आपला अभ्यास वाढवू शकता. आणि काही प्रश्न असेल तर तुम्ही मला विचारू शकता. धन्यवाद. थँक्यू. साधू 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 मॅम,
खूप छान पद्धतीने दोन्ही कथा आणि दोन्ही कथांच्या गाथा खूप छान समजतील अशा रीतीने समजावून सांगितलात मॅडम. आता हा मंच प्रश्न उत्तरासाठी आहे, तर ज्यांना कोणाला प्रश्न आहेत त्यांनी प्रश्न विचारून घ्यावेत. जय भीम मॅडम. सप्रेम जय भीम. सप्रेम जय भीम. माझं नाव भटकर आहे. मी स्थानिक मूर्तिजापूर, अकोला जिल्हा, महाराष्ट्राचा रहिवासी आहे. आणि मी प्रत्येक वेळीला ही कथा ऐकत असतो आणि यांनी मला खूप सद्बुद्धी आली. त्याच्याबद्दल मी तुमचे सर्व आणि सर्व लोकांचे मनापासून खूप धन्यवाद देतो. आणि तुमचं आरोग्य, तुमच्या सर्वांचं आरोग्य चांगलं राहो ही तथागती चरणी एक प्रार्थना करतो सर्वप्रथम. आणि मला हे विचारायचं होतं, बऱ्याच दिवसाचा प्रश्न होता, आज सुद्धा तुमच्या हातून तो अजून पुढे आला, की मला हे विचारतो, भगवान गौतम बुद्धांच्या वेळेला ब्राह्मण ही जात होती का? आणि जसं तुम्ही सांगितलं की त्यांचा कट कारस्थाना तथागतांच्या ते पोटाला लाकूड बांधून गेली, म्हणजे त्यांची जी दुकानदारी होती जी बनिया लोकांची, त्यावेळेला ती बंद झाली. तर त्यावेळेला त्याच्या व्यतिरिक्त ब्राह्मण, कारण की ही सनातन धर्म होता त्यावेळेला, आणि ब्राह्मण ही जात होती का, याचं मला अजून कुठं म्हणजे वाचनमध्ये पण सुद्धा कळलं नाही, मिळालं नाही. आणि मला असं कुठून एक परफेक्ट नाही मिळालं की नेमकं ब्राह्मण होते काय. कारण की ब्राह्मण हे नंतरचे आहे. त्यावेळेला कसं होतं, राजा प्रजा आणि एक शेतकरी जात ही अशा होत्या. पण काय माहिती, आता होऊ शकते माझ्या वाचन मधून हे आलं, पण आता तुम्ही थोडस मला याच्यातलं मार्गदर्शन करा अशी विनंती आहे. नक्कीच सर, धन्यवाद. खूप छान. तुम्ही अकोल्यावरून जॉईन करतात नेहमी. ऍक्च्युली मी पण यवतमाळ जिल्ह्यातली आर्णीची आहे, आर्णी तालुक्यातली, विदर्भातलीच आहे. मी मुंबईला राहते. तर खूप चांगला प्रश्न आहे तुमचा हा. तर आपण जेव्हा सुत्तामध्ये पाली लिटरेचर जेव्हा वाचतो, तेव्हा बुद्धांनी सुद्धा ब्राह्मण हे जातीने नाही असं बुद्ध म्हणतात. त्यांचं एक वाक्य आहे, ते म्हणतात, न जच्चा होती ब्राह्मणो. काय म्हणतात? न जच्चा होती ब्राह्मण, म्हणजे जन्माने कुणीही ब्राह्मण होत नाही. कमुना होती ब्राह्मणो. ओके, कशाने होतात तर कर्माने. कमुना होती कर्माने. म्हणजे जेव्हा बुद्धांना विचारलं जातं, एक सुत्त आहे त्याच्यामध्ये बुद्धांना विचारलं जातं की तू कोण आहे, जन्माने ब्राह्मण आहे का? तर तेव्हा बुद्ध म्हणतात की जन्माने कुणी ब्राह्मण होत नाही, तो काय होतो, कर्माने ब्राह्मण होतो. तर बुद्धांचे जे आहे त्यावेळेस होते हे तेव्हा दाखवले होते, परंतु ब्राह्मण हे त्यावेळेला शेतकरी पण असायचे. कसं त्या आपल्याला त्रिपिटक साहित्यामध्ये दिसते, वर्ण दिसतात त्यावेळेचे आहे साहित्यामध्ये, सुत्तामध्ये वगैरे आपण बघितलं तर दिसतात ब्राह्मण. परंतु बुद्धांनी जी थेअरी सांगितली ब्राह्मणाची, की नुसतं तुम्ही त्या कुळामध्ये जन्म झाला म्हणून तुम्ही ब्राह्मण होत नाही, तर ब्राह्मण हे तुम्ही आचरणाने चांगले असाल, जसं की बुद्ध आहे ना, आचरण शील संपन्न असाल, आचरणाने युक्त असाल, चांगल्या आचरणाने, तर ते कर्माने तुम्ही ब्राह्मण बनतात. कोणी जन्माने ब्राह्मण होत नाही. त्यावेळेस होते, कुळ होते, ब्राह्मण होते, ते क्षत्रिय होते, जे काही आपल्याला तुम्हाला साहित्यामध्ये मिळेल, सुत्तांमध्ये, बऱ्याच सुत्तांमध्ये आहे शब्द. परंतु बुद्धांनी ते जात मानली नाही. शेतकरी शेती करायचे त्यावेळेला, जसं की त्या कुळामध्ये जन्माला आलेले, परंतु शेतकरी सुद्धा असतात. जेव्हा बुद्ध त्या शेतकऱ्याकडे जातात तेव्हा बुद्धांना म्हणतात की मी तुला काय, ब्राह्मणच असतो तो, पण तो म्हणतो की मी तुला काय जे भोजन द्यायचं ना, मी तर शेती करतो, नांगरतो स्वतः, नाही का, मी स्वतः शेत नांगरतो, स्वतः पीक उगवतो, आणि मी आयतं तुला का द्यायचं? तेव्हा बुद्ध त्यांना सांगतात की तू जे शेती नांगरतो ना, तेव्हा मी कशी मनाची शेती करतो ना, त्याच्यामध्ये काय केल्या जातं हे सुद्धा तुम्ही ऐकलं असेल. तर ह्या प्रकारे आपल्याला त्यावेळेस आता जे आपल्या आता जे चातुर्वर्ण आहे तशा प्रकारचे आपल्याला एकदम नाही दिसत त्यावेळेला. त्यावेळेस शेतकरी असायचे ब्राह्मण, परंतु कुळ हे होते त्यावेळेला. ओके, पण बुद्धांनी ते म्हटलं नाही की जन्माने कोणी ब्राह्मण होत नाही. ब्राह्मण म्हणजे श्रेष्ठ याचा अर्थ सांगितलेला आहे. तर जे चांगले कर्म करतात, तर कर्माने त्यांना तुम्ही ब्राह्मण म्हणायचं. म्हणून ते म्हणतात न जच्चा होती ब्राह्मणो कमुना होती, असं. हो मॅम, हो, खूप छान मॅम, खूप 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 धन्यवाद, खूप खूप छान. तुमच्यासाठी साधू साधू साधू. थँक्यू. हॅलो हॅलो, हा बोला. हा मॅडम बोला. नमो बुद्धाय मॅडम.
तुमचं हे लेक्चरर रोज असतं का मॅम? मी दर उशिरा शनिवारी, दर शनिवारी 8 वाजता असतं मॅडम आपलं, दर शनिवारी. 8 वाजता का? हो, हो. तुम्ही लिंक पाठवताय का? हो. तुम्ही आज कशा जॉईन झाला मॅडम? कुठल्या ग्रुपवर तुम्ही बघितलेली? आज माझ्या मैत्रिणीने पाठवलेलं आहे. सरस्वती गायकवाड म्हणून आहेत त्यांनी मला ही लिंक पाठवली होती, पण मी जरा उशिरा जॉईन झाले. संपायला आलं होतं तेव्हा जॉईन झाले. मला काय एवढं समजलं नाही. सगळ्यांना आता हा जो मंच आहे खूप चांगला आहे. आपण धम्मपदाची पण सिरीज झालेली आहे याच्यात, तर जातकाची करतोय. तर सगळ्यापर्यंत हे जे काही नॉलेज आहे, बुद्धांनी जे काही शिकवलेलं आहे, त्या सगळ्यांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचल्या पाहिजे, हा याचा उद्देश आहे. तर याने प्रयत्न केले पाहिजे. बुद्ध म्हणतात की काय, स्वतः कुशल कर्म करायचे, चांगले कर्म, आणि इतरांना पण प्रेरित केलं पाहिजे. म्हणजे अजून तुमच्या कुशल कर्मामध्ये काय पडते, त्याची भर पडत असते. जसं की स्वतः जर आपण पंचशिलाचं पालन केलं आणि इतरांना जर पंचशिलाचं पालन करायला लावलं, तर ते आपलं डबल पुण्यकर्म ठरतं, कुशल कर्म ठरतं. स्वतः दान केलं किंवा जसं स्वतः तुम्ही नॉलेज घेत आहात आणि तुम्हाला जे मिळत आहे ते इतरांना सुद्धा मिळावं, ही जी तुमची भावना असते, हे सुद्धा काय आहे, एक प्रकारचं कुशल कर्म आहे. आणि या कुशल कर्माचा नक्कीच तुम्हाला फळ मिळणार आहे. जसं बुद्धांनी म्हटलेलं आहे, कर्म आणि विपाक हीच तेरे बुद्धांचे आहे. जसे कर्म करू तसे आपल्याला फळ मिळणार. तर नक्कीच आपण जर त्या दिशेने प्रयत्न केले तर ते सगळ्यांना काय होणार आहे, फलदायी ठरणार आहे. म्हणून तुम्ही सुद्धा ऐका, याचा लाभ घ्या आणि इतरांना सुद्धा सांगा, म्हणजे सगळ्यांपर्यंत हे धम्म पोहोचेल. आणि दर शनिवारी वेगवेगळे हे असतात, प्रवक्ते असतात, चांगले स्कॉलर, सगळे पालीचे स्कॉलर आहेत आपल्याला दर शनिवारी येणारे वेगळे. जसा मला वेळ मिळाला तसा नैना मॅडमचा फोन असतो मला आणि त्या मला बोलवतात. त्यांना माहिती पडतं बरोबर आज शनिवारी मॅडम थोड्या फ्री असेल तर त्या सांगत असतात. आणि त्यांचे खूप धन्यवाद, मी आभार व्यक्त करते. थँक्यू. धन्यवाद मॅडम. दिलीप सर विचारा तुमचा प्रश्न. जय भीम मॅडम, तुम्ही खूप छान सांगितल्या दोन्ही कथा. आता जो प्रश्न विचारण्यात आला होता की त्यावेळी म्हणजे ब्राह्मण होते का, आणि त्यालाच अनुसरण म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे बुद्धांचा जन्म हा जो वेद काळामध्ये झालेला होता आणि 4 वेदाप्रमाणे 4 वर्ण होतेच, त्याच्यामुळे ती वर्ण व्यवस्था अस्तित्वात होतीच आणि ब्राह्मण हे वरच्या याच्यामध्ये होते. तर दुसरा जो प्रश्न होता की हा एक प्रश्न म्हणजे नेहमी विचारला जातो की बुद्ध हे म्हणजे त्यांचं जे कुळ आहे ते क्षत्रिय कुळातले होते का कृषक कुळातले होते. तर हा जो प्रश्न आहे तो थोडासा म्हणजे बराचसा म्हणजे हे द्विधा मनस्थिती निर्माण करण्यासारखा होतो. म्हणजे बरेच जण विचारतात. माझी त्याच्याबद्दलची संकल्पना स्पष्ट आहे, परंतु मला तुमच्याकडनं जरा ऐकायचं आहे की कारण म्हणजे कदाचित माझं जे आकलन असेल तर ते योग्य आहे किंवा नाही ते मला जाणून घ्यायचं आहे. तर आता आम्ही पण आमच्या इकडे दर शुक्रवारी इकडे शुक्रवारी सुट्टी असते सौदीला, तर आम्ही बुद्ध आणि धम्म याचं वाचन करत असतो सगळेजण आमच्या ग्रुपमध्ये. कुठे सर? सौदीला आम्ही खोबरमध्ये असतो सर. हो, सौदीवरून. ओके, गुड. ऍक्च्युली मी पण विदर्भातलाच आहे, यवतमाळला वगैरे माझे नातेवाईक असतात. अरे वा, छान. विदर्भात भरपूर आहेत आपल्याकडे. हो. तर मागच्या त्या याच्यामध्येच आमचा हा म्हणजे विषय चालला होता, चर्चा चालली होती की हे बुद्धांचं कुळ हे म्हणजे क्षत्रिय होते का म्हणजे कृषक होते. कारण त्यांच्या शेतकऱ्या ते लहानपणाच्या याच्यामध्ये शेतीचं पण वर्णन आलेलं आहे की त्यांच्या शेतामध्ये 100 नांगरं चालत होते वगैरे वगैरे. परंतु जेव्हा सिद्धार्थांनी परिव्रज घेतल्यानंतर ते बिंबिसारा त्यांना भेटायला गेला, तेव्हा बिंबिसार राजाने त्यांना सांगितले की तुझी शरीरयष्टी तुझे भाऊ हे धनुष्यबाण आणि हे करण्यासाठीच हे आहेत, तुझ्यात क्षत्रियाचं हे आहे. तर मग म्हणजे खरं काय समजायचं आपण, म्हणजे जर त्याचं हे काढायचं तर निष्कर्ष काढायचा तर ते क्षत्रिय कुळातलेच होते का मग कृषक कुळातले होते? हो, बरोबर आहे. तुम्हाला प्रश्न पडलेला चांगला आहे तो.
तर सर काय आहे, त्यांच्याकडे शेती होते, एवढे हजार नांगर त्यांच्या शेतामध्ये चालायचे, ठीक आहे ना, होते, परंतु त्यांचं ते क्षत्रियच होते. असं कुठे नाहीये की क्षत्रियांकडे एवढी शेती नाही नसेल किंवा काय, की नाही. आपण त्यांना राजकुमार म्हणतो, आहे की नाही, राजकुमार होते, त्यांचे बांधलेले होते, तर ते नक्कीच क्षत्रिय होते. आणि याचे रेफरन्सेस पण सर तुम्हाला आपल्याला मिळेल, कदाचित आपण मिसाळकर सर पण त्याचे रेफरन्सेस सांगेल, मी पण आहे ते, की जेव्हा सांगतात की हे इतके हजार असंख्य 4 असंख्य 1 लाख कल्पानंतर जेव्हा सिद्धार्थ गौतम नावाचे जेव्हा बुद्ध होणार आहे, जेव्हा दीपंकर बुद्ध सांगतात तेव्हा त्यांचं सगळं सांगितलेलं असतं की ते कुठल्या कुळामध्ये जन्मणार आहे, क्षत्रिय असणार आहे, हे पण आपल्याला त्याच्यामध्ये साहित्यामध्ये क्षत्रिय असल्याचे आपल्याला अनेक पुरावे मिळतात. आणि त्यांच्याकडे शेती होती, तर ते शेती असेल ना, जसं बुद्ध आपण म्हणतात की त्यावेळेला ब्राह्मण सुद्धा शेतकरी होते, असं नाहीये की ब्राह्मण पण शेती करायचे. त्यावेळेला ब्राह्मण कुळ होते, जसे चातुवर्ण होते त्यावेळेस ब्राह्मण पण होता ना. ब्राह्मण कुळातले लोक पण कसी भारद्वाज, आपण जेव्हा बघतो ब्राह्मण कसी भारद्वाज, तर ते शेतकरी होते. तर असं काही नाहीये की क्षत्रिय हे शेतकरी असू शकत नाही, हे शेतकरी होते. तर बुद्ध हे शेतकरी क्षत्रिय होते, त्यांच्याकडे होते एवढ्या गोष्टी. तर बरोबर आहे सर. अजून काय? ठीक आहे. आणि क्षत्रिय असल्याचे खत्तीय पुत्तो आपल्याला दिसते ना सुत्तांमध्ये, जेव्हा आपण पालीचे सुत्त बघतो त्याच्यामध्ये खत्तीय पुत्तो आपल्याला दिसतं, क्षत्रिय आहे ते. ओके, ठीक आहे सर. अजून काही प्रश्न? अजून कोणाचे काही प्रश्न आहेत का? धन्यवाद. थँक्यू मॅडम. थँक्यू. खूप सुंदर, खूप प्रश्नांना खूप समर्पक उत्तरे दिली. थँक्यू, खूप खूप बेटा. आता मी आपले प्रमुख मार्गदर्शक दयानंदजी मिसाळकर सर यांना विनंती करेन की त्यांनी पण थोडंसं मार्गदर्शन द्यावे. सर आहेत का? धन्यवाद. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. ज्योत्स्ना मॅडमने आज खूपच प्रभावीपणे, एकदम खणखणीत आवाजात आणि एका खूप चांगल्या फ्लो मध्ये दोन्ही अट्टकथा सांगितल्या. प्रश्न उत्तर पण छान झालेले आहेत. आणि आपण बघितलंय, म्हणजे मॅडमने खूप सविस्तर सांगितलं, त्यातले म्हणजे ग्रामर सहित किंवा शब्दाचा अर्थ देऊन या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. आणि नेहमीप्रमाणे काही म्हणजे ग्रुपमध्ये बरेच नवीन लोक येत राहतात आणि त्यांना सांगायचं आहे की जुने व्हिडिओ तुम्ही जरूर बघा. म्हणजे 150च्या वर, 250 व्हिडिओ आहेत कमीत कमी. म्हणजे 175च्या वर व्हिडिओ युट्यूबवर धम्मसाकाच्या लिंकवर आहे आणि त्यात सगळं कव्हर झालेलं आहे. कारण यातला जो पहिला प्रश्न विचारला होता की ब्राह्मण होते का, यांना हाच प्रश्न पडला, तर मला पण खूप मोठा प्रश्न पडला की यांना हा प्रश्न असा कसा पडलाय. त्यावेळेस यज्ञ पद्धती होती बुद्धाच्या वेळेस. कोण करत होते यज्ञ? बाबासाहेबांनी एवढे पुस्तकं लिहिलेले आहेत, त्यात ब्राह्मण वर्णाबद्दल किंवा जातीबद्दल लिहिलेलंच आहे. हा प्रश्न कसा पडू शकतो? म्हणजे अपमान करायचे यांना नाही बोलत मी, आपण चर्चा करत आहे असं की हा बेसिक आहे. म्हणजे त्यावेळेस तर हे वर्ण होतेच. फक्त बुद्धाने कसं त्यांना उत्तर दिलं, धम्मपदामध्ये ब्राह्मण वर्ग आहे किंवा संयुक्त निकायमध्ये ब्राह्मण वर्ग आहे किंवा अनेक ब्राह्मणाशी वादविवाद आहेत बुद्धांचे. दिघनिकाय मधलं पहिलं सुत्त, दुसरं सुत्त, अनेक सुत्त, म्हणजे पहिला जो भाग आहे दिघनिकाय मधला, त्यात अनेक ब्राह्मणाशी वादविवाद आहेत बुद्धांचे. आपल्या बुद्ध आणि त्याचा धम्म या पुस्तकातही त्या वादाचे चर्चा आलेली आहे. तर म्हणजे ब्राह्मण होते का हा प्रश्न मला थोडासा म्हणजे बराबर वाटला नाही, म्हणून मी बोलतोय. पण असो, ही तर आपली धम्म चर्चा आहे, त्यामुळे प्रश्न आले की त्या अनुषंगानं बरेच गोष्टी पण बोलता येतात. तर प्रश्न विचारणाऱ्याचं स्वागतच आहे आपल्या इथे. दुसरा जो प्रश्न जो होता तो होता की बुद्ध क्षत्रिय की कृषक होते, म्हणजे त्यांचं कुळ जे आहे.
तर ते क्षत्रियच होते ना, शुद्धोधन राजा होते ना, त्यांची नगरी पण आहे, त्यांचे जे म्हणजे आपले बुद्ध जे आहेत सिद्धार्थ गौतम हे राजपुत्रच म्हटले जातात ना. आणि म्हणजे आपणास पुन्हा एकदा आठवण करून देतो, विडुब्ब वत्थू धम्मपद अट्टकथामध्ये विडुब्ब वत्थू म्हणून एक फार दीर्घ कथा मी सांगितलेली आहे, आपले धम्मसाकाच्या युट्यूबवर आहे, की शाक्य कुळ काय होतं, ते कसे उद्धट होते, पसंदी राजाला जी मुलगी करायची होती शाक्य कुळातली ती का म्हणजे त्यांनी म्हणजे प्युअर क्लॅन मधली म्हणजे शुद्ध वर्णातली का दिली नाही पसंदी राजाला, कारण हे शाक्य स्वतःला खूप श्रेष्ठ समजायचे. शाक्य म्हणजे क्षत्रिय होते, उद्धट होते, भांडखोर होते. याची बरेच आपल्याला संदर्भ आपल्याला पाली साहित्यात दिसतात. आणि नंतर पसंदीचा जो मुलगा आहे तो विडुडब्ब जो आहे त्याने कसं सगळ्या शाक्यांना कापून काढलं, हा फार ऐतिहासिक दैवज आहे, आपला ऐतिहासिक दस्तऐवज आहे आपल्याला, जो की आपल्या धम्मसाकाच्या लिंकवर उपलब्ध आहे. तर त्यावेळेस काय काय वर्ण होते किंवा जातीभेद कसा होता किंवा ब्राह्मण होते तर ते काय काय करत होते. आता ज्योत्स्ना मॅडमने सांगितलं की ब्राह्मण फक्त पुरोहितशाही नव्हते, ते शेतकरी पण होते, दरिद्री पण होते, सगळ्या टाईपचे ब्राह्मण आपल्याला पाली साहित्यातून दिसतात. तर मॅडमने काशी भारद्वाज सुत्ताबद्दल सांगितलं जे सुत्त निपातामध्ये आहे, तर तो शेतकरी आहे, तो ब्राह्मण. तर असे अनेक शेती करणारे ब्राह्मण होते आणि अनेक वैभव संपन्न ब्राह्मण पण होते, ज्यांना म्हणजे काय ना 7 घोडे असलेला 7 शुभ्र घोडे असलेले रथ घेऊन जाणारे असे ब्राह्मण होते. खूप लखपती करोडपती होते. पण त्याचप्रमाणे असे दारिद्र्य एकदम दरिद्री ब्राह्मण पण होते. तर आपल्याला अशी विविधता प्रत्येक वर्णामध्ये किंवा जातीमध्ये दिसून येते. थोडक्यात बुद्ध हे क्षत्रिय कुळातलेच होते. शेत्या वगैरे त्या होत्या त्यांच्याकडे, किंवा मग ते लाक्षणिक हे असतं, सिम्बॉलिक असतं, म्हणजे राजाचे जे फाळ होते ते सोन्याचे होते, किंवा त्यांची तर साधी कैची पण केस कापायची ती पण सोन्याची असते, भांडे खायचे असतात ते पण सोन्याचे असतात. तर जसा म्हणजे तो वैभव संपन्न व्यक्ती असेल तसं त्याच्या घरातल्या वस्तू वगैरे वगैरे असतात. तर ठीक आहे, त्या निमित्ताने चर्चा होते. तर धम्मसाकाच्या मध्ये त्या चर्चेला खूप महत्व आहे आणि सगळे लोक त्यात खूप चांगल्या तऱ्हेने भाग घेतात. सगळ्यांचं स्वागत आहे, आभार पण आहे. आणि आज ज्योत्स्ना मॅडमने ज्या 2 कथा सांगितलेल्या आहेत, एक कंचन खंद जातक आणि वानरिंद जातक, तर त्या सविस्तर झालेल्या आहे. फक्त मी त्याचा 2-3 मिनिटात एका जातकाचा गोषवारा घेतो. की कंचन खंद जातक जे आहे, की एक भिक्खू जो आहे त्याला त्याची त्यानं बुद्धाचा उपदेश ऐकला, प्रवज्जित झाला तो प्रभावाने. पण त्याला त्याचे आचार्य जे होते, त्याचे जे टीचर होते, त्यांनी त्याला शिलाबद्दल जास्त काय म्हणतात स्ट्रेस दिला त्याला, शिला, की हे शील पाळायला पाहिजे, अरे असं वागू नको, नाही तर या शिलाचा भंग होईल, त्या शिलाचा भंग होईल, या विनयाचा भंग होईल. असं करून करून त्याला एवढं म्हणजे जखडून टाकलं की तो घाबरायला लागला. तो निर्मळ मनाचा माणूस आहे, बुद्धाचा उपदेश त्याला पटला आणि म्हणून तो प्रवज्जित झाला, गरदास सोडून. पण त्याला इतका म्हणजे बाऊ करून ठेवला त्या शिलाचा. त्यामुळे जे सोपं होतं ते त्याला खूप कठीण करून, अरे हलू नको, बाजू नको, फिरू नको, असे बरेच घटना आपल्याला जातकामधून किंवा धम्मपद अट्टकथामधून दिसतात. आणि चुकीचं असं गायडन्स मिळाल्यामुळे किंवा नको त्या गोष्टीवर जास्त जोर दिल्यामुळे, म्हणजे त्याची एक पद्धत असते शिकवण्याची किंवा स्टेप बाय स्टेप जे काही करायचं, आणि अशा लोकांना चुकीचं गायडन्स मिळाल्यामुळे ते डिस्टर्ब झाले. त्यांना वाटलं हे तर फारच कठीण आहे. पण जेव्हा ते प्रकरण बुद्धाकडे गेलं ना, तर बुद्धाने त्याला सांगितलं की तू 3च शिलाचं पालन कर, म्हणजे काया वाचा मनानेच फक्त तू संतुलित राहा आणि निर्धास्त राहा, तुला बाकी काही करायची गरज नाही. इतक्या सोप्या पद्धतीने समजून सांगितल्यामुळे अरे हे तर खूपच सोपं आहे. म्हणजे बघा, बुद्धांची शिकवण्याची पद्धत आणि इतर जे गुरु असतील, आचार्य असतील, त्यांची शिकवण्याची पद्धत म्हणजे जमान आसमानचा फरक आहे.
तर अशा ज्या काही समस्या भिक्खूस आलेल्या आहेत वेळोवेळी, ही एकच घटना नाही, अशा हजारो घटना आहेत. आणि मग बुद्धांना त्याच्यावर सोल्युशन काढावं लागलं किंवा त्या व्यक्तीच्या प्रवृत्तीनुसार, मानसिकतेनुसार बुद्धाने त्याला काही निमित्त दिलंय किंवा ध्यानधारणेचा विषय दिला किंवा एक उपदेश दिलेला आहे, ज्याचा त्याच्यावर परिणाम झालेला आहे. आणि याच्यात ते कंचन खंद जातकाचा हा म्हणजे वर्तमान कथा आहे की असं असं त्या भिक्खूला प्रॉब्लेम आल्यावर बुद्धाने तो सॉल्व्ह केला. आणि त्यांनी सांगितलं की अतीत कथा जी आहे की बोधिसत्व शेतकरी असताना त्यांना एक सोन्याची लगड, मोठा खांब सापडतो आणि नंतर मग तो इतका हेवी असतो की तो वाहून नेता येत नाही, पण नंतर ते त्याचे भाग करतात आणि मग तो हलका होतो खांब असा. तर हे इतकं सुंदर वर्णन आहे ना, इतकं सुंदर उदाहरण आहे की आता आपण पहिले अतीत कथेबद्दल बघू की ते सोन्याचा जो खांब आहे तो एवढा ओझ एकत्र नेता येत नाही ना, नंतर मग काय करायचं तर त्याचे भाग करायचे आणि नंतर तो व्हायचा असा आहे. तर आता इथे मी एका मुद्द्यावर नंतर बोलेन, पण इथे त्यांनी त्याचे भाग करायचा ठरवला आणि ते भाग जे आहे ते आहेत की म्हणजे एक हिस्सा काय करायचा, दुसरा हिस्सा काय करायचा, तिसरा हिस्सा कोणाला द्यायचा, है की नाही. आणि एवढं म्हणजे स्वतःसाठी ठेवील, एवढं रिझर्व्ह म्हणून ठेवील किंवा एवढं काही कामासाठी लागत असेल ते ठेवील आणि एवढं दानासाठी ठेवील. हे फार महत्वाचं आहे. तुमचं जे धन आहे, जे कमावलेलं आहे किंवा वडिलोपार्जित असेल किंवा जे सापडलेलं असेल असं गृहीत धरून, तर त्याचा उपयोग तुम्ही कसा करणार आहात, त्यातून काही दान करणार आहात का. जेव्हा दानाचा विषय येतो ना तर तो भार हलका होतो, लक्षात ठेवा. असं बरेच उदाहरणं आपण बघितलेली आहे. एक गंमत म्हणून मी तुम्हाला एक उदाहरण बी देईल, पण हा जो भार असतो किंवा जो हेवीनेस असतो, मग एखाद्या टीचिंगचा म्हणू किंवा लर्निंगचा म्हणू आपण, तर तो स्टेप बाय स्टेप जर विभाजित केला ना किंवा अनेक भागात हे केला तर मग तो आपल्याला हलका होतो. तुम्ही बुद्धाचा जो उपदेश आहे त्याला किती हेवी वाटत होता तो बुद्धाचा उपदेश. शिलाचं पालन करणं जे आहे त्याला इतक्या वेगवेगळे नियम उपनियम दाखवून त्याला एवढं म्हणजे भारदस्त केलं होतं, ते बुद्धाने एकदम हलका करून टाकला. म्हणून फार मोठं आपण म्हणतो की फार मोठं टीचिंग असेल तर त्याचे भाग पाडा, त्याचे छोटे छोटे पार्ट्स करा की बुद्धांना या सूत्रामध्ये काय सांगायचं. आता ब्रह्मजाल सुत्त असेल दिघनिकाय मधलं किंवा सामान्य फल सुत्त असेल किंवा महापरिनिब्बाण सुत्त असेल, हे दिघनिकाय मधले मोठमोठे सुत्त आहेत. आता एवढं सुत्त एकदम तुम्ही लक्षात ठेवू शकत नाही. मग तुम्हाला त्या सुत्ताचं काय करावं लागेल, त्याचे भाग करावे लागतील की हा पहिल्या भागात हा हे कव्हर झालेलं आहे, दुसऱ्या भागात हे कव्हर झालेलं. आणि हे जेव्हा तुम्ही 1 2 3 4 असे त्याचे 10 भाग करता, मग तुम्हाला सिक्वेन्स लक्षात येतो की हे टीचिंग अशी आहे. त्याला आपण माइंड मॅप आहे. आम्ही मुंबई विद्यापीठात आपले जे टीचर जे आहेत ते विद्यार्थ्यांना शिकवतात की एखादं मोठं जे सुत्त असेल किंवा गाथा असतील किंवा इतर काही जे असेल अट्टकथा, त्या कशा लक्षात ठेवायच्या, तर त्याचा माइंड मॅप काढायचा, म्हणजे त्याचे पॉइंट्स काढून नंतर मग ते लक्षात ठेवायचे, ते सोपं असतं. तर हा जो भार आहे, जो हा हेवीनेस आहे, तो हलका कसा करायचा हे आपल्या अट्टकथेमध्ये सांगितलेलं आहे. आणि त्याचंच उदाहरण जे बुद्धाने अतीत कथा जी सांगितलेली आहे की लोखंड म्हणजे सोन्याचं उदाहरण देऊन त्याने सांगितलेलं आहे की ते सोनं ते उचलूच शकत नव्हते, पण जेव्हा त्याने त्याची विभागणी कशी करायची असं ठरवलं तेव्हा ते हलकं झालं असं म्हटलेलं आहे. आणि गंमत म्हणून सांगतो, अंधश्रद्धा म्हणून नाही किंवा धम्मातलं म्हणून नाही सांगत मी, आपण जे आयक्यू असतो, आयक्यू जे असतो की नाही असं, तर मी पण बरेच अशा गोष्टी ऐकलेल्या आहे की गुप्तधन सापडलं, आयक्यू आहे बरं लक्षात ठेवा, तर गुप्तधन सापडलं ना, तर अशा काही केसेस मी बघितलेल्या आहे की ज्यांना धन सापडलं आणि कुठे लपून ठेवलं तेच त्यांना सापडलं नाही, ते पागल झालेत किंवा असे पागल सारखे अटॅक आलेले आहेत किंवा काही मृत्युमुखी पण पडलेले आहेत असं. कारण ते जे धन सापडतं समजून घ्या, ते त्याची ती वाटणी करत नाहीये. वाटणी म्हणजे ते स्वतःसाठीच ठेवतात, लपून ठेवतात वगैरे वगैरे असं काही आहे. आणि ते त्यांना काही डायजेस्ट होत नाही, ते त्यांच्या मनावर एवढा भार आलेला असतो की याचं काय करू काय करू काय करू कोणाला सांगता येत नाही आणि त्यात हे होत आहे. पण जर तुम्हाला मिळालं
तर तुम्ही काय करा, त्यातला एक भाग 25% तरी तुम्ही बुद्ध धम्मासाठी किंवा समाजासाठी दानासाठी वेगळं काढून ठेवा आणि नक्कीच ते तुम्हाला यश लाभेल. हे मी अनऑफिशियली सांगतोय. आपला धम्माचा असं काही संबंध नाही, अशा काही केसेस बघितलेल्या आहे मी, म्हणून मी सांगतो. दुसरी जी कथा होती ती वानर इंद जातक आहे. आणि आपण बघतो की आपण याच्या आधी पण अनेक कथा झालेल्या आहेत की ज्या पंचतंत्र किंवा इतर बाल साहित्यामध्ये अशा काही कथा तुम्ही वाचलेल्या असतील, आपल्या मुलांना शिकवल्या पण असतील, तर याचा उगम कुठून आहे? तर अनेक अशा कथा ज्या आहेत या खरं म्हटलं तर ओरिजिनल याच्यातल्या आहेत, जातकामधल्या आहे. पण आपण जातकच वाचलं नाही म्हणून आपण दुसऱ्या सोर्सवर आपण विश्वास ठेवतो. तर हे वानरिंद जातक जे आहे की बोधिसत्वाची पहिया पारमिता जी आहे ना आपल्याला नेहमीच दिसते आपल्याला, की जेव्हा जे वानर आहे इकडून तिकडे तिकडून इकडे उड्या मारताय, म्हणजे जंगलात त्याला खायचं असतं किंवा सरोवराच्या आजूबाजूला फळं खायची असतात, तर बराबर खडक जिथे असेल तिथे उभा राहून उड्या मारून त्याचं एक टायमिंग ठरलेलं असतं किंवा डिस्टन्स ठरलेलं असतं. पण एक दिवस त्या मगरीन जे असते तिला वानराचं काळीच खायचं असतं, इच्छा होते आणि मग ती त्या मगरीला सांगते आणि ते मगर मग असं दगडासारखं पाण्यामध्ये दाखवतो स्वतःला ते. आणि बोधिसत्वाला अंदाज येतो की अरे हा म्हणजे आपण म्हणतो ना समुद्राला जी नदी असते भरती ओहोटी जी चालू असते की नाही, तर नदीच्या पात्रातलं किंवा तलावातलं पाणी कमी जास्त होत जात आहे. तर ते बोधिसत्वाला माहित असतं की याचं पाणी कधी कमी होतंय कधी जास्त होतंय. तर त्याला तो मगरीचं जे शरीर दिसतंय वरचा पृष्ठभाग जो आहे तर तो दगडासारखा दिसतो. तर जे वानर जे आहे बोधिसत्व त्याला डाऊट येत आहे की अरे हे तर वेगळंच दिसत आहे. मग त्याला लक्षात येत आहे की हा काहीतरी गडबड आहे, हा मगरच दिसते मला खायला, पण डाऊट असतो त्याला. म्हणून तो त्या असं खोटं नाटक करतो की दगडाशी बोलायचं म्हणून मला असं. तर त्या मगरीला वाटतं की अरे हे माकड दगडाशी रोज बोलतं वाटतंय, म्हणून ते मगर रिस्पॉन्स करताय त्याला, म्हणजे दगड बोलतो असं दाखवलेलं आहे ते. तर ती आपल्याला बोधिसत्वाची प्रज्ञा जी आहे, विजडम जे आहे ते आपल्याला त्यातून दिसून येत आहे. आणि मग ते वानर कसं आपला जीव वाचवतो ते सांगितलेलं आहे. याच्यात एक महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे त्यांनी की जेव्हा मगर आपल्या जबडा उघडते पूर्ण तेव्हा ते डोळे बंद होतात. तर हे खूप बारीक ऑब्झर्वेशन आपल्याला जातक कथामधून दिसतात की कारण ते इतकं मोठं तोंड उघडते ते, तर त्यामुळे डोळे बंद करणं साहजिकच आहे ते. आणि त्याचाच फायदा घेऊन ते जे वानर आहे त्याच्यावरून उडी मारून एकदम किनाऱ्यावर जात आहे. तर अशी ती सुंदर कथा आहे, छोटीशी आहे पण मेसेज खूप जास्त देणार आहे. की जेव्हा तुमच्यावर ज्योत्स्ना मॅडमने सांगितलंय की जेव्हा तुमच्यावर संकट येतात, संकट सगळ्यावरच येतात, पण तुम्ही तिथून एस्केप कशी करता किंवा त्या मॅटरशी डील कसं करता, की तुम्ही हाय खाता आणि एकदम जमिनीवर लोटांगण घालताय, म्हणजे दुःखामुळे म्हणा किंवा अडचणीमुळे. हे प्रत्येकाचा जे पहिया जे आहे ना त्याच्यावरती अवलंबून आहे. पण आपली पहिया जर वाढवायची असेल आपल्याला तर बोधिसत्वाकडून म्हणजेच बुद्धाकडून आपल्याला अनेक गोष्टी आपल्याला शिकता येतात ज्या दैनंदिन जीवनात आपल्या खूप उपयोगाच्या असतात. तर अशा या दोन्ही अट्टकथा आहे. आणि त्यांनी सांगितलं की देवदत्त जो आहे, देवदत्तांनी अनेक वेळा बुद्धावर अटॅक केलेला आहे. याचे संदर्भ आपल्याला जातकामध्ये नेहमी मिळतात. आणि त्या अनुषंगाने म्हणजे देवदत्ताने बुद्धाला मारण्याचे जे काही प्रयत्न केले ते याच जन्मात नाही तर अनेक जन्मात त्यांचं वैर होतं हे आपल्याला दिसून येत आहे. पण प्रत्येक वेळेस जो आहे तो देवदत्त मागे पडलेला आहे, असफल झालेला आहे. कारण ती जी पहिया बोधिसत्वाजवळ होती ती देवदत्ताजवळ नव्हती. देवदत्ताजवळ काय होतं, शक्ती ते सगळं होतं, पण आणि द्वेष होता, राग होता, विकार होता, ठीक आहे. त्याच्याच विरोधात बोधिसत्वाजवळ ते नव्हतं. बोधिसत्वानं कधी त्या देवदत्ताला मारायचा म्हणजे पूर्वजन्मी सुद्धा कधीही प्रयत्न केला नाही. तर हे बेसिक जे मेंटल थिंकिंग आहे ना ते आपल्याला या अट्टकथामधून दिसून येत आहे. दोन्ही अट्टकथा ज्योत्स्ना मॅडमने खूप चांगल्या तऱ्हेनं समजून सांगितल्या. आणि आपण सगळ्यांनीच म्हणजे आपण खूप
हो, विडू डब्ब वत्थू असं नाव आहे त्या कथेचं. आपल्या नयना मॅडम लिंक पण शेअर करतील ज्यांना बघायचं. आणि मला हे सांगायचं की आता पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे, ठीक आहे, पण शिकवणाऱ्याची संख्या कमी आहे, विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. मात्र या सेशनला म्हणजे जून नंतर ती संख्या खूप पटीनं वाढणार आहे. ठिकठिकाणी या संस्था सुरू होणार आहेत, ठिकठिकाणी कॉलेजेसमध्ये हे कोर्सेस इंट्रोड्यूस होणार आहेत. आता तिथे चांगले शिक्षक मिळतात नाही मिळतात हा एक वेगळा संशोधनाचा विषय आहे. आम्ही तर मुंबई विद्यापीठात नेहमीच चांगलं करायचा प्रयत्न करतोय आणि सगळ्यांना कन्व्हिन्स करतो आजूबाजूच्या लोकांना. पण आता मूर्ती जपूरचे जे साहेब आहेत त्यांना अमरावतीला ऍडमिशन घेणं शक्य आहे, तर त्यांनी जरूर घ्यावी. मुंबई विद्यापीठात पुढे मागे म्हणजे डिस्टन्स एज्युकेशन मध्ये बहुतेक ऑनलाईन कोर्स सुरू होणार आहे, पण तो बाहेरच्या लोकांसाठी ठीक आहे. स्थानिक जे आहेत म्हणजे ठाणे, कल्याण, मुंबई ज्या भागात जे आहेत त्यांना आम्ही फिजिकलीच या असं सांगतो, कारण खूप जास्त ऍक्टिव्हिटीज असतात. हा काही फक्त ऑनलाईन शिकण्याचा दम नाही आहे, तो लेण्याची व्हिजिट करणं आहे किंवा अनेक ठिकाणी कॉन्फरन्सेस असतात त्यात पार्टिसिपेट होणं, चर्चा करणं, आपले कलिग काय करतात, कशी चर्चा होते, हे सगळं याची जडणघडण आपली होते. जसं धम्मा साकाच्या मध्ये होते तसे कॉलेजेस मध्ये पण होते. तर सगळ्यांना तर मी आतापासूनच आवाहन करतो की ठिकठिकाणी ऍडमिशन घ्या जिथे जिथे शक्य आहे. नागपूरला आंबेडकर कॉलेजमध्ये सुरू झालेलं आहे आणि तिथे आपले अलका गवई मॅडम आणि त्यांच्या साथीदारांनी ऍडमिशन घेतलेली आहे. अशाच ठिकठिकाणी आपण सर्वांनी ऍडमिशन घ्या. चर्चा करायला आपण सगळेच एकत्रच आहोत. आपला एक पूर्ण ग्रुपच आहे चर्चा करायला आपल्याशी. आणि असंच म्हणजे चर्चेनंच तुमची आणि आमची दोघांची समज वाढत जाईल, धम्म चांगल्या तऱ्हेनं समजत जाईल. त्यामुळे आपलं स्वतःचं कल्याण होईल, सगळ्यांचं कल्याण होईल. एवढं बोलून मी इथे थांबतो. सगळ्यांचं मंगल हो, मंगल हो, मंगल हो. साधू साधू साधू. थँक्यू सर. साधू साधू साधू. साधू साधू साधू. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही नेहमीच आम्हाला छान मार्गदर्शन करत असता आणि आज तुमच्याच बोलण्यातून मला तुमचा एक खूप छान गुण असा समजला आहे की तुम्ही जे मार्गदर्शक निवडता ते त्यांना जसं टॉपिक ते इतक्या छान प्रकारे मार्गदर्शन करू शकतील, ही एक प्रज्ञाच जणू काही तुमच्याकडे आहे. हा एक गुण आहे तुमचा खूप चांगला असा. आणि त्यामुळेच सर्व श्रोत्यांना इतकं छान मार्गदर्शन, इतक्या छान मार्गदर्शनाचा धम्मपद अठ्ठकथा असो किंवा जातक अठ्ठकथा असो यावर छान मार्गदर्शन मिळालं आहे. आणि युट्यूबवर आपले सगळे व्हिडिओ आहेतच. आता आपण शेवटच्या भागाकडे वळूया. खूप खूप धन्यवाद सर्वांचे. धम्मसाकतच्या आणि पीपीटी ग्रुपचे सुद्धा, ज्यांच्या सहकार्यामुळेच हा कार्यक्रम आपण यशस्वीरित्या पार पाडू शकतो. आणि सर्वात महत्वाचे धन्यवाद देते मी गायधनी परिवार, संजय गायधनी सर आणि वैशाली गायधनी मॅम यांना. कारण आपण जे एडिटेड व्हिडिओज पाहत असतो त्याला खरोखर एक पूर्ण दिवस लागतो आणि हा पूर्ण दिवस गायधनी सर ज्यांनी आपल्याला लेक्चर दिलं लास्ट टाइमला, त्यांनी थोडंसं मार्गदर्शन केलं, पण त्याच्या आधीही जातक अठ्ठकथेवर त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलंय. ते सर इतकं अथक परिश्रम घेऊन ते सगळे जे व्हिडिओज आहेत ते एडिट करतात, म्हणून त्यांना त्या पूर्ण परिवाराला खूप खूप मेत्ता. आणि इतकंच नाही तर ते प्रत्येक मार्गदर्शक म्हणजे प्रत्येक व्याख्यानमाला यशस्वी होण्यासाठी ते नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करत असतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी धन्यवाद देते आपल्या सर्व उपासक आणि उपासिका यांना, जे नेहमी या कार्यक्रमाला हजर राहून जीवनात बुद्ध वचन आचरणात आणण्यासाठी या धम्म मार्गदर्शनाचा लाभ घेत असतात. आपली ही लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच कुटुंब आणि नातेवाईकांसोबत सुद्धा आणि शक्य असल्यास इतर ग्रुप्स मध्ये सुद्धा जरूर शेअर करा, जेणेकरून आपण या धम्माच्या छायेत
जे ज्ञान घेत आहोत ते इतरांपर्यंत पोहोचूया आणि ते सुद्धा या निब्बाणाच्या दिशेने वाटचाल करोत. सर्वांचे जीवन सुखी हो, सर्वांचे खूप मंगल हो, सर्वांना हिताचा सुखाचा मार्ग लाभो, या पुण्यात वसुंधरा साक्ष राहो. आज आपण इथेच थांबत आहोत. सर्वांना नवबुद्धाय, जय भीम. पण आजच्या कार्यक्रमाची समाप्ती प्रेमलता ताई धम्मपालन गाथेने करतील अशी मी त्यांना विनंती करत आहे. नत्थि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम्. नत्थि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम्. नत्थि मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम्. नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय. साधु साधु साधु. खूप खूप साधुवाद.